सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आतापर्यंत आपण जी काही प्रकरणं पाहिली त्यातून या परमार्थ विज्ञानच्या किंवा पारमार्थिक वाटचालीच्या अभ्यासाची चांगली पूर्वतयारी झालेली आहे। आजपासून जे नवीन प्रकरण चालू होत आहे पंचकोश हा या परमार्थ मार्गातील प्रक्रियांचा भाग आहे। डॉक्टर काकांनी खूप सुंदर शब्द याविषयी वापरलेला आहे की हे का समजून घ्यायचं। हे आजचा जो काही सिलेबस आहे आपला पंचकोश या प्रकरणातील सृष्टीची उत्पत्ती, पिंड व ब्रह्मांड, पिंडाचे 4 देह व ब्रह्मांडाचे 4 देह या गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत। पण हे का नेमकं समजून घ्यायचं, काकांनी फार सुंदर शब्द वापरलाय की काकांच्या प्रवचनातच ऐकायला मिळाला शब्द की व्यावृत्ती व्हायला पाहिजे या गोष्टींची। एक एक गोष्ट समजून घेऊन बाजूला सारायची, जणू काही ते आत्मतत्व यामध्ये दडलेलं आहे असं आपल्याला वाटतं। तर असं आपल्याला वाटतं म्हणून तसं समजायचं आणि ते नीट समजून घेऊन एक एक कोश बाजूला सारायचा, एक एक देह बाजूला सारायचा। हे खूप छान प्रकारे आपल्याला शमिकाताई समजावून सांगेल। त्याचा जो उद्देश आहे तो लक्षात ठेवून आपण आजच्या अभ्यासाला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी आज आदितीताईंना विनंती करतो की त्यांनी शमिकाताईंची ओळख करून द्यावी, कारण मधल्या काळामध्ये अनेक नवीन साधक जॉईन झालेले आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांना शमिकाताईंचा परिचय नाहीये। तर आज पुन्हा एकदा शमिकाताईंचा परिचय करून द्यावा अशी मी विनंती करतो। आदितीताई। आदितीताई जॉईन आहेत ना? श्रीराम समर्थ। आवाज येतोय? हो येतोय। नमस्कार शमिकाताई आणि सर्व साधकांनाही माझा नमस्कार। आज मला माझ्या लाडक्या आणि आवडत्या वक्त्याची ओळख करून देण्याची, परिचय करून देण्याची जबाबदारी श्री गणेशदादांनी सोपवली आणि कोणताही विचार न करता पटकन मी होकार दिला, कारण तुमची जी शैली आहे, जी हातोटी आहे ते आम्हा सगळ्या साधकांना फार आवडते ताई। तुमचं शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी, कुटुंब सांभाळून तुम्ही करत असलेले विविध उपक्रम, प्रवचन सेवा पाहून आश्चर्य वाटतं की तुमच्या घड्यात नक्की 24 तासच दिले, श्रीरामाने का जास्त तास दिलेले आहेत। असो, माननीय अलकाताई, माननीय सीमाताई, माननीय शमिकाताई म्हणजे अध्यात्माच्या ह्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना आमच्यासारख्या साधकांसाठी परमपूज्य डॉक्टर काकांनी उभे करून ठेवलेले दीपस्तंभच आहात तुम्ही, असं मला वाटतं। कारण ज्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशामुळे आमच्या अज्ञानरूपी अंधकार आम्हाला दूर सारणे सोपे जाते आहे। तुमचा परिचय थोडक्यात देते मी। ताईंचं नाव सौ शमिका गिरीश कुलकर्णी, सध्या मुलुंड मुंबई येथे त्यांचं वास्तव्य आहे। शिक्षण ताईंचं झालेलं आहे MCOM, DPM आणि DBM। केप जेमिनी लिमिटेड मध्ये 17 वर्ष ते IT फील्ड मध्ये कार्यरत होत्या। 2017 साली डॉक्टर काकांच्या आज्ञेवरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली। त्यांच्या आई सौ अलका मुतालिक ह्या सुद्धा स्वतः ज्येष्ठ आणि अधिकारी भागवतकार आणि प्रवचनकार आहेत। अध्यात्माचे बाळकडू घरूनच ताईंना प्राप्त झालेले आहेत।
वडील माननीय श्री दत्तात्रय मुताली हे देखील संत साहित्य अभ्यासक आहेत. तसेच ताईंचे पती माननीय श्री गिरीश दादा कुलकर्णी हे देखील वेदांताचे गाडे अभ्यासक आहेत. बालपणी शिवथरघडीतली शिबिरं अनुभवल्यामुळे समर्थ विचारांचा पगडा ताईंच्या मनावर होत गेला. याशिवाय लहान वयातच सद्गुरू परमपूज्य डॉक्टर देशमुख काका मुरगुड यांचा कृपा आशीर्वाद ताईंना लाभलेला आहे. सध्या त्या विविध विषयांवर प्रवचन सेवा देत आहेत. श्रीसुक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधातील निवडक समास, रामरक्षा, नवविधा भक्ती, ज्ञानेश्वरी, श्री नारद भक्ती सूत्रे अशा आणि इतर अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा ताई सध्या देत आहेत. तसंच उपनिषद, भागवत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी ह्यावर देखील अभ्यास चिंतन ताईंचं चालू आहे. पौरोहित्य करणाऱ्या सौ गौरी खुंटे डोंबिवली येथे राहतात. त्यांच्याबरोबर ताईंचं गर्भसंस्कार देण्याचा एक उपक्रम सुद्धा सध्या चालू आहे. शिवथरघडीतल्या शिबिरांमध्ये प्रत्येक वर्षी ताईंचं योगदान असतं. युवा शिबिरात दासबोध, बाल शिबिरामध्ये मनोबोधाचे सत्र सुद्धा घेत असतात ताई. समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथील सायं उपासना महिन्यातून एकदा मुलुंडला घरी त्यांच्या घेतली जाते आणि गेले वर्षभर एका जर्मन साधिकेला उपनिषद शिकवण्याचं काम ताई सध्या करत आहेत. धन्यवाद ताई. शमिका ताईंचा परिचय झालेला आहे. असं अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला आचार्य म्हणून या उपक्रमासाठी लाभलेलं आहे. शमिका ताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. सुरू करते. शमिकाताई, सुरू करण्याच्या आधी मी सर्व साधकांना एक विनंती करतो की काही जणांचे व्हिडिओज ऑन आहेत, तर कृपया ते व्हिडिओ बंद करा आणि आता शमिकाताईचा व्हिडिओ जो चालू आहे त्याला पिनअप करा, म्हणजे दुसऱ्या कोणाचे व्हिडिओ आपल्या स्क्रीनवरती दिसणार नाही. धन्यवाद. सुरू करते. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि तुम्हा सगळ्यांना वंदन करते. कारण श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती. आज बरेच दिवसानंतर खरं म्हणजे साधना विचार अभ्यास वर्गामध्ये मला प्रवचन सेवेचा लाभ मिळत आहे आणि बरेच दिवसानंतर, खरंच बरेच महिन्यानंतर खरं आपण सगळे या व्यासपीठावर भेटत आहोत. याची पुरेपूर जाणीव आहे की प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने अभ्यास चालूच आहे. आज विशेष करून सगळ्यांना शुभेच्छा आणि नमस्कार करणं. आज राखी पौर्णिमा आहे, आज नारळी पौर्णिमा पण आहे आणि आज संस्कृत दिवस पण आहे, म्हणून त्या सगळ्याच्या शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक करूनच खरं म्हणजे सुरुवात करायची आहे आणि त्या कौतुकामध्ये मी पण येते, कारण मी अभ्यासार्थी आहे आणि आपण सगळे एकत्र मिळून अभ्यास करतो आहोत. कौतुक आपल्या सगळ्यांचं या कारणासाठी की आपल्याला असं काहीतरी अभ्यास सगळ्यांना करावंसं वाटतं आहे, कारण ही कृपा भगवंताने आपल्यावर केलेली आहे. सिद्धांत असा आहे, शास्त्राचा सिद्धांत असा आहे की जोपर्यंत आपला पुण्य संचय झालेला नसतो तोपर्यंत अशा आध्यात्मिक श्रवणाची आपल्याला सोय पण आपली होत नाही. आणि ज्या अर्थी आपण आता सगळे एकत्रित येऊन अशा पद्धतीचं श्रवण म्हणजे संकल्पना समजून घेतोय किंवा पारमार्थिक शास्त्रीय संकल्पना याचा अभ्यास करतोय, या अर्थी आपला सगळ्यांचा पाप जो संचय होता तो नक्कीच हलका झाला असणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं आपणच कौतुक करून घेऊया, कारण आपल्यावर परमेश्वराने कृपा केलेली आहे आणि आपली ही रुची जी आहे ती ज्या अर्थी टिकली आहे अशा सगळ्या अभ्यासासाठी, त्या अर्थी नक्कीच तो आपल्यावर कृपा करत आहे. सारखं आपल्या सगळ्यांना काहीतरी जाणून घ्यायचं असतं बघा, काहीतरी नवीन हवं असतं, काहीतरी हवं असतं नवीन, काहीतरी समजून घ्यायचं असतं. आणि प्रपंचात पण आता आपल्या सगळ्यांचं असं झालंय की बघा शब्द कसे आहेत. एक शब्द आहे आकांक्षा आणि एक शब्द आहे जिज्ञासा. मग आकांक्षा म्हणजे पण कुठली तरी इच्छाच, म्हणजे काहीतरी हवंय, काहीतरी जाणायचंय, काहीतरी पुढचं हवंय, इच्छा. आणि जिज्ञासेमध्ये पण काहीतरी पुढचं जाणून घ्यायचंय, काहीतरी जिज्ञासा आहे कुठल्या तरी गोष्टीची.
मग हे दोन काही सारखेच शब्द आहेत का? तर बघा, इतका छान अभ्यास करायला आपल्याला असं कळतं की आकांक्षा म्हणजे जडाविषयी, जड गोष्टींविषयी जेव्हा आपल्याला काहीतरी जाणून घ्यावं असं वाटतं त्याला आकांक्षा असं म्हणायचं. आणि चैतन्याविषयी काहीतरी अधिक जाणावं असं वाटतं तेव्हा त्याला जिज्ञासा असं म्हणायचं. म्हणजे आपल्या सगळ्यांची जिज्ञासा जागृत झाली आहे असं आपण सगळे समजून घेऊया. कारण ब्रह्मसूत्रामधलं पहिलं सूत्र काय असेल, त्याच्यामध्ये व्यासमुनी असं लिहितात, अथातो ब्रह्म जिज्ञासा. कारण जिज्ञासा जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत अशा सगळ्या गोष्टींच्याकडे पाहावं म्हणजे तिकडे मुख फिरवावं असंही वाटत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांचंच त्या गोष्टींसाठी कौतुक आहे. आणि श्रोत्यांचं विशेष करून माऊलींनी कौतुक केलेलं आहे. ज्ञानेश्वरी आपण जेव्हा सुरू करतो वाचताना तेव्हा प्रत्येकाला दासबोधामध्ये पण आपल्याला दिसतंच की समर्थांनी श्रोत्यांचं कौतुक केलेलंच आहे. माऊली काय म्हणतात, श्रोत्यांचं शिकवतात आपल्याला हे सगळे संत कौतुक करायला. बघा माऊली काय म्हणतायत ज्ञानेश्वरीमध्ये की आता देई जे अवधान, म्हणजे आपण आता त्यांच्याकडे लक्ष द्यावं, आता तुम्ही माझ्याकडे, असं ते म्हणतायत की आता देई जे अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन. म्हणजे श्रोत्यांनी जर बोलवलं तर मी बोलू शकणार आहे, एवढी नम्रता ज्ञानेश्वर माऊलींकडे आहे. ते म्हणतात तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. म्हणजे ते असं म्हणतायत की माझ्या व्याख्यानाकडे तुम्ही लक्ष द्या. कारण सूत्रधार जसं त्या लाकडी भावल्या असतात बघा, त्या लाकडी भावल्या कशा हलतात, तो सूत्रधार एक असतो आणि त्या सूत्रधाराने हलवल्या तशाच त्या लाकडी भावल्या हलतात. आणि इकडे ज्ञानेश्वर माऊली सगळ्या श्रोत्यांना सूत्रधार असं म्हणत आहेत. काय सुंदर विचार आहे माऊलींचा. कारण जेवढा अधिकार जास्त श्रोत्यांचा असतो ना तेवढं वक्त्याकडनं तो परमेश्वर बोलवून घेतो. म्हणून श्रोत्यांचं कौतुक बघा समर्थांनी पण केलेलं आहे. समर्थ म्हणतात श्रोते स्तवनामध्ये, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पिमती सलगी करीतो. ते असं म्हणतायत म्हणजे किती नम्रता असावी समर्थांकडे की आता मी तुमच्याशी सलगी करतो बाबा असं ते म्हणून म्हणतात, नम्रतेने माझं ऐका मी काय म्हणतोय ते. अशा पद्धतीनं सगळ्याच संतांनी श्रोत्यांचं स्तवन केलेलं आहे. आणि श्रोत्यांचं स्तवन केलं की एक काम मोठं होऊन जातं की आपण बाकीचं सगळं विसरून आपली व्यवधानं सगळं विसरतो आणि मग जिथे बसलो आहोत तिकडे आपण अवधान द्यायला लागतो. ही किमया करतात संत. आणि अजून एका पद्धतीने आपण समजून घेऊया की आपण जे काही वर्षभर साधना अभ्यास वर्गात परमार्थ विज्ञान हा जो ग्रंथ आहे तो आपण अभ्यास करायला घेतलेला आहे. म्हणून आपण निश्चित हे जाणून घ्यावं की आपली ही प्रवचनमाला नाहीये. आपली ही प्रवचनमाला म्हणजे एका मागोमाग एक येत आहेत वक्ते आणि प्रवचन करतायत असं नाहीये. का म्हणजे मग काय आहे, मग काय चालू आहे हे, मग आपली प्रवचनमाला नसून आपलं एक अभ्यास सत्र आहे. मग काय फरक आहे प्रवचनमाला आणि अभ्यास सत्रामध्ये, काय फरक आहे? कारण प्रवचनमालेमध्ये काय होतं की वक्ता एकतर्फी बोलत असतो. हा म्हणजे आपण आपल्याला फक्त श्रवणाची भूमिका घ्यायची असते. पण आपलं तसं नाहीये. आपली प्रवचनमाला नसून आपले अभ्यास सत्र आहेत. मग याच्यामध्ये फरक काय, तर एक तर आपलं श्रवण तर होतच आहे मान्य, पण आपल्याकडे PDF पाठवले जातात. आपल्याकडे वेगवेगळ्या वक्त्यांना एक ग्रंथांमध्ये वेगवेगळे आपल्याला प्रश्न जर विचारले तर त्याची उत्तरं तिकडे मिळत आहेत. आपण नंतर व्हॉट्सअपवर त्याची प्रश्नांची उत्तरं पाठवली जात आहेत. म्हणजे इथे फक्त श्रवण नसून इकडे अभ्यास पण आहे. आणि अभ्यास झाल्यामुळे काय होते की आधीच्या गोष्टी ज्या कळत नव्हत्या त्या कळायला लागतात किंवा बारकाव्यांसकट त्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. आणि शिवाय आपण जेव्हा परत ग्रंथाकडे जातो वेगवेगळ्या ग्रंथांकडे तेव्हा आधी एकदा आपण गेलेलं असतं, वाचलेलं असतं, पण आधी जे कळलेलं नसतं ते मग हळूहळू आपल्याला या अभ्यास सत्रांमुळे कळायला लागतं. म्हणून आजच्या या पूर्ण सत्राचं ज्यांनी आयोजन केलं त्या सगळ्या आयोजकांना आपण धन्यवाद देऊया की अशा पद्धतीचं श्रवण करण्याची सोय भगवंताच्या कृपेने झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित अभ्यास करता येतो आहे. आता आजचा आपला जो विषय आहे ठरवला आहे आपण, खरं मला अभ्यास करताना अजिबात आवडलं नव्हतं खरं. कारण काय आहे की हे सगळं वाचताना बघा आपण प्रत्येकाला 2 दिवसापूर्वी आपल्याला आपल्या ग्रुपवर प्राजक्ताताईने ते PDF पाठवले असते आणि आहे छान माहिती सगळी मिळते आपल्याला. म्हणजे आपला जर आजचा विषय जो आहे
म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, पंचकोश म्हणून आपण प्रकरण चालू करणार आहोत. आणि पंचकोशाविषयी आता काहीच बोलत नाही, कारण पुढच्या वेळेला जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा पंचकोशांबद्दल बोलणं विस्तारित होणारच आहे. आणि आजचा आपला जो विषय तो पण पाठवला गेला होता ग्रुपमध्ये, की सृष्टीची उत्पत्ती, मग पिंड ब्रह्मांड, पिंडाचे 4 देह, ब्रह्मांडाचे 4 देह, हे सगळं वाचताना एका मागोमाग एक फक्त इन्फॉर्मेशन कळते, माहिती कळते आहे असं वाटायला लागतं आणि फार वृक्ष वाटायला लागतं. आणि मग कुठेतरी मनात असा विचार येऊन जातो की हे सगळं मी का करावं, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती ते कधी झालं तेव्हा मी तर नव्हतेच, मग मला हे सगळं ऐकून उपयोग काय आहे, मी का ऐकावं. तर आज जसं हळूहळू आपण अभ्यास करायला लागणार आहोत पुढे, त्याच्यामधनं आपल्याला आपण हे का ऐकावं, जरी ते वृक्ष असलं तरी त्या माहितीमुळे आपल्याला काय काय गोष्टी कळायला लागतात आणि कसं आपले विचार सूक्ष्म व्हायला लागतात ते आपल्याला कळायला लागणार आहे. म्हणजे आता आपण आता बघितलं की आपला जो विषय आहे तो आहे सृष्टीची उत्पत्ती. आणि झाली सृष्टी उत्पन्न झाली, बरोबर आहे, झालीच असणार ना, आपल्याला ती अनुभवायला येते आहे, याचा अर्थ सृष्टी उत्पन्न झाली आहे. मग कधीतरी झाली आहे, गृहीत धरूया की झाली, ती कधीतरी उत्पन्न झाली. आणि जेव्हा ती उत्पन्न झाली तेव्हा त्याची नियमावली पण तयार झाली एकत्रच, बरं का. बघा, बारकाव्यांसकट जो अभ्यास होतो तो असा होतो, नियमावली सकट ती उत्पन्न झाली. म्हणजे काय, आता आपल्याला स्वतंत्रता कधी मिळाली, 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो. भारताला 1947 मध्ये स्वतंत्रता मिळाली, स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. आणि 1950 मध्ये आपलं संविधान लिहिलं गेलं. म्हणजे काय, नियमावली, कोणी कसं वागावं, काय असतं, कोणी काही चुकलं तर काय, 3 वर्ष लागली. मग तसं काय झालं का सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा? तर तसं काहीच नाही झालं. सृष्टी जेव्हा उत्पन्न झाली तेव्हाच त्याची नियमावली तयार झाली. आणि त्या नियमावलीलाच आपण विश्व घटना, म्हणजे विश्वातल्या प्रत्येकाने कसं वागावं, प्रत्येकाचा विचार तिकडे झालेला असतो आणि त्यालाच आपण वेद असं म्हणतो. का आपण अभ्यास करतोय? कारण सृष्टी उत्पन्न कशी झाली, भूतांमधनं झाली. आणि त्या प्रत्येक भूताची नोंद त्या वेदांमध्ये आहे, म्हणून आपण त्याला विश्वाची घटना म्हणतोय. त्या सगळ्या भूतांची वर्गवारी आपण जेव्हा वेदांकडे जातो तेव्हा आपल्याला ते अभ्यासाला मिळतं आणि ते दिसतं. त्या प्रत्येक भूतांना प्रशासक आहेत, त्या प्रत्येक भूतांना शासक आहेत, त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते आहेत. अशा पद्धतीने ही पूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतायत की ईश्वर सर्व भूताना हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. म्हणजे काय केलं त्यांनी, ही सृष्टी निर्माण केली. आपण ऐकतोय सीमाताईकडनं, पण ज्ञानकांड आपलं ऑलरेडी चालू झालेलं आहे आपल्या सत्रांमध्ये. त्याच्यामधनं आपल्याला कळतं की त्याने सृष्टी निर्माण केली. आणि बघा, आपण म्हणतो की आपलं प्रत्येक कर्म जे आहे त्याचं मोजमाप होतं, बरोबर. सृष्टीबद्दलच विचार चालू आहे. प्रत्येक कर्म, मी काय विचार करते, ते पाप आहे की पुण्य आहे, ते योग्य आहे की अयोग्य आहे. मग प्रत्येक गोष्टीची नोंद घेणारं कोणीतरी हवं की नाही. आणि या पूर्ण अखिल सृष्टीमध्ये किती माणसं आहेत आणि किती पशु पक्षी सगळं आहे की, मग या प्रत्येकाची नोंद कशी घेतली जाते. तर याचं उत्तर आपल्याला या गीतेच्या श्लोकामधनं मिळतं की भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. भगवंत म्हणतायत की त्याने ती भूत निर्माण केली, त्याने ती भूत निर्माण केली आणि तो त्यात प्रविष्ट झाला, तो त्याच्या आत गेला. आणि या सगळ्या भूतांचं मिक्सचरच ही संपूर्ण सृष्टी आहे. म्हणजे त्या भूतांमध्ये त्या ठिकाणी तो आहेच. नोंद कसं घेऊ शकतोय तो, म्हणजे मी आता योग्य विचार करते की अयोग्य विचार करते, हे त्याला कसं कळतं? त्याला कळतं कारण तो तिथे आहेच, कारण तो प्रविष्ट झाला आहे. म्हणजे मग त्यांनी अजून एक बारीक विचार बघा, म्हणजे त्यांनी ते निर्माण केलं आणि तो प्रविष्ट झाला, असं काही झालं का? म्हणजे परत 2 गोष्टी झाल्या, असं नाहीये. तो ती भूत म्हणूनच प्रगट झालाय. किती बारीक बारीक विचार आपल्याला अभ्यास करताना, म्हणजे तो आकाश म्हणून तयार झाला, तो वायू म्हणून तयार झाला. आता आपण हळूहळू पुढे बघणारच होत, कारण आपला विषयच तो सगळा आहे. पण समजून घ्यायची पद्धती की अशा पद्धतीने सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि हे सगळं तो कसं करतो, म्हणजे ही सृष्टी निर्माण झाली, आता अगदी सुरुवातीपासून कशी निर्माण झाली असं विचार करूया आपण निर्माण झालो तेव्हा नाही, जेव्हा पहिली सृष्टी निर्माण झालेली असेल ते कसं समजून घ्यायचं. त्याचं उत्तर इतकं छान आहे की जी सृष्टी निर्माण झाली त्यांनी तशीच्या तशी त्या विधात्याने
ते ईश्वराने तशीच्या तशी सृष्टी आधीच्या सर्गामध्ये जी सृष्टी होती तशी तयार केली. म्हणजे आधीची एक सृष्टी होती असं आपण गृहीत धरलं. कंटाळवाणी वृक्ष असू शकतो विषय, हा सगळा आपण आज असंच बोलणार आहोत. पूर्ण सगळे सिद्धांतच आपल्याला शिकायचे. बघा आपण समजून घेऊया की मी जन्मायच्या अगोदर माझे आई वडील होते, म्हणजे माझे आई वडील होते म्हणजे सृष्टी होती. आणि ते जन्मायच्या अगोदर त्यांचे आई वडील होते म्हणजे सृष्टी होती. असं करत 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 आपल्याला मूळ सृष्टीकडे जावं लागतं, मागे मागे मागे. आणि मग ती सृष्टी कशी निर्माण झाली, तर ती आधीच्या सर्गातल्या सारखी ईश्वराने तशीच्या तशी निर्माण केली. म्हणजे आधीच्या सर्गामधले जसे वेद होते तसेचा तसे वेद विधात्याने इथे आणले. म्हणजे ऋग्वेदामध्ये पहिली ऋचा आहे, पहिला मंत्र आहे अग्निम इळे, इथून सुरुवात आहे. तर त्या ईश्वराला अग्निम इळेच्या वेजी वन्हिम इळे एवढं पण काना मात्राचा बदल पण करता येत नाही. म्हणजे आधीच्या सर्गातली सृष्टी जशी होती तशीच त्याला इकडे प्रस्तुत करावी लागते. म्हणून आधीची एक सृष्टी होती हे आपल्याला गृहीत धरावं लागतं. सृष्टी उत्पत्तीबद्दल विचार चाललाय म्हणून आपण हे बोलतोय. बघा एक उदाहरण, एक दृष्टांत वरनं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. समजा एका घरी एक बाळ जन्माला आलं बरं का, एका घरी आणि एक माठ होता त्याच्या घरी. एक माठ एका घरी होता आणि एक बाळ त्या घरी जन्माला आलं आणि ते बाळ थोडं थोडंसं मोठं होतंय. ते मूल जे आहे ना ते जन्माला आलेल्यापासून ते माठ बघतंय, त्याला ते माठ दिसतंय. त्याला हे नक्की माहितीये की मी जन्माला आलेल्याच्या आधीपासून हे माठ आमच्या घरी आहे. मग हे माठ होण्या अगोदर त्याचं रूप काय होतं, त्याचं रूप निश्चित माती असं होतं. जसं अलंकार आधी काय होतं, तर अलंकार आधी सोनं होतं. म्हणजे आकाराला जे आलेलं असते ना ते माठ, आणि आकाराला न आलेली असते ती माती. आकाराला न आलेलं असतं ते सोनं आणि आकाराला आलेलं असतं ते अलंकार. बघा छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपण समजून घेतोय. पोळ्या उत्पन्न व्हायच्या अगोदर ते पीठ होतं, पिठाच्या अगोदर धान्य होतं. असं आपल्याला मागे मागे जावं लागतं, कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती होण्या अगोदर, बघा प्रत्येक गोष्ट ती होण्या अगोदर त्याच्या मूळ स्वरूपात असते. सगळी वाक्य सिद्धांत आहेत बरं का, आपण जे काही अभ्यास करतोय ती. ज्या गोष्टी नामरूपात्मक, म्हणजे आपल्या परिचयाची सृष्टी जी आहे ती नामरूपात्मक आहे. प्रत्येकाला रूप आहे, प्रत्येकाला नाम आहे. आणि ती परिचित सृष्टी आपल्याला जशी कळतीये त्याच्या अगोदर एक मूळ सृष्टी कदाचित त्याच्यापासून वेगळी असण्याची शक्यता आहे. हळूहळू आपण मागे मागे चाललो. जसं एक वस्त्र समोर दिसतं आपल्याला. वस्त्राच्या अगोदर सूत होतं, सुताच्या अगोदर कापूस होतं, कापसाच्या अगोदर बी होती. असं करत करत आपल्याला मागे जावं लागतं त्याच्या आद्य रूपापर्यंत. आणि त्याच्या आद्य स्वरूपाचा विचार आपल्याला करावा लागतो. का करावा लागतो, आणि तो करताना आपली ताकद कमी पडते. तो करावा का लागतो त्याचं उत्तर आपल्याला पुढे मिळणारच आहे. आणि स्वतः विचार करताना आपली ताकद कमी पडते म्हणून आपल्याला वेदांकडे जावं लागतं. जिकडे हे सगळं सांगितलेलं आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं, कारण आपल्याला आपल्याबद्दल जाणून घ्यायचंय. आपण ते सगळं का जाणून घ्यायचं, सृष्टीची उत्पत्ती, कारण त्या सृष्टीमधला एक घटक मी आहे. आणि जोपर्यंत मला ते कळत नाही, म्हणजे पिंडी त्याची ब्रह्मांडी, आपला विषय पुढे आज आहे पिंड आणि ब्रह्मांड. आत्मा नसतो कामाय, तिकडे माझा फायदा आहे म्हणून हे सगळं मी जाणून घेते आहे. आणि खरं म्हणजे ते काही झाकलेलं नाहीच आहे बरं का, म्हणजे काही झाकून ठेवलेलं नाही, सगळं उघड आहे. म्हणजे ब्रह्म असं कुठेतरी झाकून वगैरे ठेवलेलं आहे का, म्हणजे ईश्वराकडनं ते झाकण नाहीच आहे. बघा किती छान विचार आहे. ईश्वराकडनं ते झाकण नाहीये, ते आपल्या अज्ञानामुळे ते झाकण असल्यासारखं आपल्याला वाटतंय. खरं म्हणजे सगळं उघड आहे. समोर सोनं जेव्हा येतं, अलंकार येतो, तेव्हा आपल्याला अलंकारच दिसतो. ते सोनं दिसण्यासाठी सोनाराच व्हावं लागतंय हो. आणि ते सोनाराची नजर मिळण्यासाठी, मूळ रूपाकडे बघण्यासाठी हा सगळा आपला अभ्यास चालू आहे. खरं म्हणजे काही झाकून ठेवलेलं नाहीये. मुल्ला नसरुद्दीन नावाचा एक व्यापारी होता बरं का.
याच्या कथा फार अगदी प्रसिद्ध असतात मुल्ला नसरुद्दीनच्या. मुल्ला नसरुद्दीन नावाचा व्यापारी होता. तो काय करायचा की तो उंटांच्या पाठीवर असं खूप काही सामान ठेवायचा आणि त्या पाठीवरनं एका प्रदेशातनं किंवा एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये खूप सारा माल सारखा सारखा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये घेऊन जायचा आणि खूप सारे उंट आणि त्याच्या पाठीवर सगळं सामान भरलेलं त्या उंटांच्या. आणि मग ते एका प्रदेशातून किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाताना सिक्युरिटी गार्ड्स असतात, तिकडे चेकिंग होतं, तिकडे त्याला त्या सगळ्या उंटांना खाली बसवलं जायचं आणि आतमध्ये अगदी सगळ्या गोष्टी तो काय ते पाठीवर नेतो आहे ते सगळं बारकाव्यांसकट बघितलं जायचं त्या सिक्युरिटी गार्ड्स कडनं. कारण त्या सिक्युरिटी गार्ड्सना हे माहिती असतं की हा मुल्ला नसरुद्दीन जो आहे हा काही साधा नाहीये, हा चोर आहे, हा स्मगलर आहे, हा काहीतरी इकडून तिकडे स्मगल करून नेतो, हा काहीतरी चोरतोय. पण काय चोरतोय हे त्यांना कळत नसतं. बघा सगळं समोर असतं उघड तरी आपल्याला कळत नसतं. तर काय चोरतोय प्रत्येक गोष्ट ते सगळं त्या उंटांना एवढं सारी ती रांग आणि ते सगळं त्यांच्या पाठीवरचं प्रत्येक सामान बघितलं जाईल त्या सिक्युरिटी गार्ड्स कडनं. आणि मग काहीच मिळत नसेल ते सिक्युरिटी गार्ड्स पण हसत असत आणि तो मुल्ला नसरुद्दीन पण हसत असत की हा चला मी यावेळेला पण पकडलो नाही गेलो. आणि असं बरेच वर्ष चाललं आणि बरेच वर्षानंतर हे सिक्युरिटी गार्ड्स पण म्हातारे झाले, मुल्ला नसरुद्दीन पण म्हातारा झाला, त्यांनी या व्यापाऱ्याचं काम सोडलं आणि यांनी हे सिक्युरिटी मधनं रिटायर झाले. आणि एकदा असंच तो या प्रदेशातून तिकडे जाताना एक धाब्यावर हे सगळे सिक्युरिटी गार्ड्स बसले असतील तिकडे मुल्ला नसरुद्दीन पण काहीतरी खायला गेला आणि तेव्हा हे सगळे म्हातारे झालेले आणि तेव्हा त्या सिक्युरिटी गार्ड्सनी त्याला विचारलं की अरे मुल्ला की तू काहीतरी चोरून इकडून तिकडे नेतोस हे आम्हाला माहितीये, याची आम्हाला जाणीव आहे, आम्हाला माहितीये नक्की निश्चित माहितीये, ते नक्की काय आहे ना ते आम्हाला आतापर्यंत कळलं नाही आणि आता तू सांग की आता आपण सगळेच आपापले काम आपल्या सगळ्यांनी सोडलेले आहेत, तू काय चोरून न्यायचं रे. तेव्हा मुल्ला नसरुद्दीन हसतो आणि म्हणतो मी उंट स्मगल करायचो, उंट चोरी करायचो. उंट समोर होती ना त्यांच्या सगळ्यांच्या, पण कधी मनातही नाही आलं की हे चोरलं जात असेल की हे ते असेल. तसं आपल्या सगळ्यांसमोर ही सृष्टी आहे आणि ही सगळी धडपड जी आहे ती मूळ स्वरूप नक्की काय आहे हे जाणण्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड चालू आणि आपण म्हणूनच ते मूळ काय आहे ना ते आपल्याला जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणून या ग्रंथांकडे जावं लागतं, अशा ग्रंथांकडे जिकडे हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आपल्याकडनं अशा पद्धतीचा अभ्यास आपल्या सगळ्यांकडनं होतोय. म्हणून सुरुवात जी आपण केली की आपल्यावर कृपा झालेली आहे भगवंताची की आपलं ऍटलिस्ट मुख त्या दिशेकडे गेलेलं की आपल्याला जाणून घ्यायचं की नक्की काय आहे. बघा आपल्याला आता हे आपल्याला निश्चित कळलं की सृष्टी ही निर्माण झालेली आहे बरं का, सृष्टी निर्माण झाली, पण सृष्टीचा कर्ता पण असला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत कर्त्याचा विषयच आला नव्हता बरं का. म्हणजे आता माठ होता, ज्या अर्थी माठ होता त्या अर्थी माती हे आपण गृहीत धरलं बरं का. पण ज्या अर्थी माठ आहे त्या अर्थी कुंभार पण असणार. बघा थोडंसं वेगळं आता आपण सुरू केलेलं आहे. म्हणजे सृष्टी जी निर्माण झाली त्याला उपादान काहीतरी त्याला मटेरियल तर हवं, त्याला मटेरियल माती आहे, चला बरोबर आहे माती. आणि कुंभार हवा की कर्ता हवा की हे सगळं करणारा. मग कर्ता कोण? सृष्टी उत्पन्न झाली हा विषय आपला आजच्या अभ्यासाचा. मग कर्ता कोण हे कसं समजून घ्यायचं आणि कर्ता कसा असणार कसं समजून घ्यायचं ते. कारण जर ब्रह्मच आधी होतं तर ब्रह्म अक्रीड आहे, अमन आहे, निष्क्रिय आहे, असं सगळं असताना त्याला काही अवयवच नाहीये, मग तो कर्ता कसा होणार? पडला की नाही प्रश्न? आणि प्रश्न पडले पण पाहिजेत. मग कुंभार आपल्याला गृहीत, जर का मडकं तयार आहे, ते माठ तयार आहे तर कुंभार असावाच लागतो. तसं जर सृष्टी तयार असेल तर एक कर्ता त्याचा असावाच लागतो. आणि मग इथे आपण कसं समजून घ्यायचं, म्हणजे इथे ते कसं घडलं. आता हे कर्ता म्हणजे कर्ता कोण झाला, तर तोच ब्रह्म जो आहे तो कर्ता झाला. आता आपली भाषा बदलली बरं का, आपण अध्यारोपाच्या भाषेत होते, आरोपित. त्या ब्रह्माला खरं म्हणजे काहीच होऊ शकत नाही, त्याला आरोप त्याच्यावर आपण करतोय की तो कर्ता झाला. त्याच्याकडे एक शक्ती होती, त्याच्याकडे विलक्षण शक्ती होती, त्या शक्तीने दोन गोष्टी घडल्या.
त्याच्याकडे एक विलक्षण शक्ती होती आणि ती शक्ती त्याच्या अंगभूत होती, त्याच्या आतच ती होती. जशी माझी शक्ती माझ्या आतच आहे. माझी शक्ती दिसत नाही बाहेर कुठे, म्हणजे गोरी आहे का, काळी आहे का, उंच आहे का, ठेंगणी आहे, असं आपण आपली शक्ती दाखवू शकतो का? नाही. कारण माझी शक्ती माझ्यापासून वेगळी नाहीये, ती माझ्या अंगभूतच आहे. पण मी जेव्हा हात हलवते, मी बोलते, हा पेपर उचलते, तेव्हा माझी शक्ती दिसते. तसं ती शक्ती, ब्रह्माची शक्ती त्याच्या आतच होती आणि त्या शक्तीने 2 प्रकार घडले. जसं आपण माठ घेतलेला आहे आधाराला, मडकं, त्याच्याने एक माती झालं, एक माती लागते आणि दुसरं कुंभार. तसं जेव्हा सृष्टी उत्पन्न व्हावी लागते तेव्हा एक उपादान कारण लागतं, उपादान कारण, आणि एक निमित्त कारण लागतं. निमित्त तो करता होतो. म्हणून एकाने माती झाली, एकाने कुंभार झाला. आणि तसं या सृष्टी उत्पत्तीसाठी जे अनादी पूर्वकर्म होतं लोकांचं, सगळे वासना रूपामध्ये. बघा, आपण अजून पुढे हळूहळू याच गोष्टीचा सखोल अभ्यास करणारच आहोत. पण आता हा मुद्दा समजून घेताना माती काय बनली, उपादान कारण, त्याचा विचार करतोय. माती ही प्रकृती बनली, बरं का. मग ते कसं समजून घ्यायचं, ते का घडलं तसं? कारण आधीचा सर्ग लयाला गेला असणार, 4 युग झाले आणि ते लयाला गेले, सगळे काय मुक्त झाले का? मग त्यांची कर्म जी होती ते बीजावस्थेमध्ये गेली आणि ती बीजावस्थामध्ये गेलेली या प्रकृतीसाठी तीच अनादी कर्म जी त्यांची होती तीच इथे उपादान कारण बनली. काय सुंदर विचार आहे बघा. आणि हे सगळं आपण आता जे बोलणार आहोत 1 तासामध्ये, हे सगळं कळणार नाहीये. त्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथांकडे वरचेवर जावं लागतं. आणि हे सगळं वाचून मला उपयोग काय ते कळायला स्वतःच चिंतन लागतं. एक म्हणजे आपल्याला कळलं की एक उपादान कारण म्हणजे अनादी पूर्व कर्म किंवा प्रकृती, याला आपण उपादान कारण म्हटलं. आणि मग कुंभार कोण झाला? करता. तो करता कधी झाला? जे त्याचं स्फुरण होतं की मी एक आहे, मी बहु व्हावं, हे स्फुरण जे त्याला झालं तेव्हा तो करता झाला. त्याला करता असं म्हणायचं. म्हणजे एकाच शक्तीने, म्हणजे जसं एक अलंकार आहे, सोनं आहे आणि एक सोनार आहे, म्हणजे सोनं आहे आणि सोनार आहे, त्याच्याने अलंकार बनतो. जसं माती आहे आणि कुंभार आहे, त्याच्याने माठ बनतं. तसं उपादान कारण आणि निमित्त कारण हे तोच स्वतः होतो आणि सृष्टी उत्पन्न होते. बघा, उपनिषदांमध्ये याच्याबद्दल खूप काही सांगितलंय. कोळ्याचं उदाहरण दिलंय, कोळी. आता उपादान कारण म्हणजे त्याने आता उपादानं लागतात आपल्याला. मला स्वयंपाक करताना स्वयंपाकघरामध्ये समजा खीर बनवायची, तर मला काय काय, कढई लागते, शेवया लागतात, दूध लागतं, पळी, हे सगळं लागतं मला. म्हणजे मी बनवणारी आहे, मी करता आहे, पण मला उपादानं लागतात, बरोबर की नाही? मग ती खीर बनते. तसं सृष्टी बनली, त्याला एक करता लागतो, त्याला उपादानं लागतात. त्याला आता पृथ्वी करायची किंवा काय, त्याला झाड करायचे किंवा पंचमाभूत करायचे, तर त्याने कसं केलं? त्याच्याकडे होतं काय की त्याने ते केलं? उपनिषदांकडे का जावं लागतं आपल्याला? कारण उपनिषदांमध्ये याची उत्तरं मिळतात. त्याचं उदाहरण दिलंय त्यांनी उपनिषदांमध्ये की कोळी जो होता, कोळी, आता कोळी जेव्हा स्वतःचा जाळं विणतो, कोळी स्वतःचा, आता पक्षी जे आहेत ते घरटं बनवतात बघा. पक्षी घरटं बनवताना काय करतात की चारा किंवा लाकडी काय ते सुके काय असतं ते सगळं आणतात इकडून तिकडून आणि घरटं बनवतात, बरोबर? म्हणजे बाहेरच्या गोष्टींचा वापर करतात. तसं कोळी स्वतःचं जे जाळं विणतो तेव्हा तो काय करतो? तो काय बाहेरून कुठलं आणतो का? काहीतरी उपादान आणतो का? काहीतरी साधन आणतो का? विटा आणतो का बाहेरून? सिमेंट आणतो का बाहेरून? त्याच्या आतच ते असतं, जे आता त्याच्या द्रव्य असतं, ते द्रव असतं, त्याच्यानेच तो ते सगळं जाळं विणतो. आणि कोळीचं उदाहरण इतकं छान बनतं की तो ईश्वरच जो आहे तोच करता कसा होतो, म्हणजे तोच निमित्त कारण कसा होतो आणि तोच उपादान कारण कसा होतो, अशा पद्धतीने ती सृष्टी बनत जाते. आणि आपण जेव्हा हा सगळा विचार करतोय तेव्हा त्या ईश्वराकडे, म्हणजे त्या ब्रह्माकडे, आणि हे ब्रह्मामधनं सगळं पुढे झालं बरं का, कारण ब्रह्मच होता आधी फक्त, आणि मग नंतर ते सगळं सृष्टी उत्पन्न झाली. म्हणून इकडे आपण जे मगाशी अध्यारोपाची भाषा, ही अध्यारोप म्हणजे आरोप, अध्यारोप अपवाद अशा प्रक्रिया आहेत बरं का. आध्यात्मिक अभ्यास करताना, शास्त्राचा अभ्यास करताना अशा वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्या समोर येतात आणि त्या प्रक्रियांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, मग आपल्याला उत्तर मिळतात छान. अध्यारोप अपवाद म्हणजे इथे आरोपित केलेलं आहे की ब्रह्माकडे आपण कर्तृत्व दिलं
की तो ते झाला, त्याने ते केलं आणि म्हणून ते पुढे झालं. आता कुठेतरी आपण आपल्या मूळ विषयाला चालू करतोय बरं का, की सृष्टी उत्पन्न कशी झाली. एवढ्या वेळ आपण असं म्हणूया की ही सगळी प्रस्तावना चालली होती आपली, विषय कसा समजून घ्यायचा त्याची प्रस्तावना. आता कशी 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 झाली असेल ते आपण विचार करूया बरं का, की आधी फक्त ब्रह्म होतं असं काही होतं का, की आधी फक्त ब्रह्म आणि आधी नंतर ही भाषा कशी वापरू शकतो आपण. मग भूतकाळ का आधी होतं, मग या सगळं हे आधी होतं. सत एव सौम्य इदमग्र आसीत, की ते आधी ब्रह्म होतं. या सगळ्याचा बारकाव्याने अभ्यास करण्यासाठी शास्त्र ग्रंथांकडे म्हणजे विचारसागराकडे जावं लागतं किंवा पंचदशीकडे जावं लागतं. आणि या एक एक वाक्य म्हणजे सत एव सौम्य इदमग्र आसीत, या एका वाक्यावर संपूर्ण प्रकरण असतं. पुढे 100, 150, 200 श्लोक येतात एक वाक्य समजण्यासाठी उपनिषदांमधलं. ते आपण पुढच्या 1.5 तासांमध्ये त्याला कसं काय आपण त्याला जस्टिफाय करणार आहोत मला खरंच माहित नाहीये. पण तरी समजून घ्यायचा प्रयत्न करूया की तिकडे काय सांगितलं होतं, की आधी ब्रह्म होतं असं आपण म्हणूया. आता बोलण्याच्या भाषेतच येतो वाचो निवर्तनते, वाचा निवर्ते ब्रह्माबद्दल बोलताना, कारण वाचा तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. आता बोलायचंच आहे म्हटल्यानंतर त्याचे लिमिटेशन्स असणारच आहेत. तरी आपण जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मग त्या बोलण्याच्या भाषेमध्ये असं म्हणावं लागतं की आधी ब्रह्म होतं, म्हणजे ब्रह्म सगळं फक्त ब्रह्म, आणि ब्रह्म आहे आहे आणि आहे, उत्पत्ती स्थिती लय रहित असं ब्रह्म होतं. आणि मग पुढच्या स्टेजवर आलो आता आपण, मग त्याच्या खालती आता खालती वर नंतर असं काहीही नसतं, फक्त समजून घेण्यासाठी आपण सगळं असं बोलतो. आणि मग नंतर काय झालं की त्या ब्रह्माला त्याने ईक्षण केलं आणि तो त्याला स्फुरण झालं एकोहम बहुश्याम. आता मगाशी जो विचार केला की तिकडे जर काही नव्हतंच होण्यासाठी त्याला अवयव, त्याला मन असं काही नव्हतंच, तर कसं झालं, तर अध्यारोप आरोप करायचा, एक्स फॅक्टर गृहीत धरायचा. जसं गणितामध्ये उत्तर येण्यासाठी आपण एक्स फॅक्टर गृहीत धरतो, एक्स म्हणजे उत्तर नसतं पण त्या एक्स मुळे आपण उत्तराकडे येतो. तसं या ब्रह्माला स्फुरण झालं असं आपण आत्तापुरतं म्हणूया. आणि आपलं उत्तर काय आहे माहितीये का, आपलं उत्तर जे वेदांत शास्त्राचं उत्तर आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, ब्रह्मच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे, हे आपलं उत्तर आहे. जग झालेलंच नाही, अजातवाद समर्थ आपले तेच आहेत. आगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, पण तुला सगळं वाचतंय ना, मग ही मांडळी शास्त्राची आहे ते समजून घे आणि त्याचा निराश कर. आणि हे सगळं का जाणायचं, कारण त्याचा निराश करण्यासाठी जाणायचं, ते मांडत बसण्यासाठी नाही करायचं आपण याचा अभ्यास. पण निराश करण्यासाठी ते झालं कसं हे तर कळलं पाहिजे, म्हणून हा अभ्यास आपला आहे. बघा आता आपण एक लेवल थोडंसं खाली, म्हणजे हे ब्रह्म जे आहे ना ते थोडंसं खाली उतरलं म्हणजे त्याला आता खाली वर परत नाही असं सारखं मी बोलते आहे, नाहीतर आपल्याला मनात पटकन ते बसून जातं जे आपण ऐकलेलं असतं. म्हणून कृपया करून सारखं सांगते की मूळ ग्रंथांकडे जा, आणि बऱ्याच आपल्या ग्रंथांमध्ये याचा सगळ्याचा विचार पुरेपूर झालेला आहे. आपण दासबोधाकडे यावं. दासबोधामध्ये 17:8, 17:9, 17वा दशक 8वा 9वा समास व्यवस्थित वाचून घ्यावा. आणि त्याच्याही पेक्षा एक वेळ तिकडे जरा जास्त समर्थांनी, म्हणजे आपल्याला आपली क्षमता काय आहे हे समजून समर्थांनी जास्त तिकडे पसारा मांडलाय की आता अजून सांगायचं समर्थांना. त्याच्यापेक्षा क्रिस्प जर जाणून घ्यायचं असेल तर विवेक सिंधूकडे जावंच. विवेक सिंधूमध्ये हे सगळे देह म्हणजे काय, उत्पत्ती काय, मग सृष्टीचा देह काय, म्हणजे ब्रह्मांडाचा देह काय, जो आपला आजचा विषय काय सुंदर आलाय. त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही हो, हे एका तासात नाही होता विषय, पण आपण समजून घेतो. हे आता ही स्टेज जी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो की ब्रह्माच्या खाली त्याला स्फुरण झालं, हे असं कळू नाही शकत आपल्याला, म्हणून एवढं बोलावं लागतं. मग त्याला एकोहम बहुश्याम असं त्याला स्फुरण म्हणायचं किंवा त्याला मूळ संकल्प म्हणायचा, आणि यालाच कारणाध्यास म्हणतात. बघा म्हणजे आपण वेगवेगळ्या ग्रंथांकडे गेलो ना तर या पर्टिक्युलर स्टेजला वेगवेगळी नावं असतात, आणि आपण आज अभ्यास असा करणार आहोत की ते सगळी वेगवेगळी नावं आपण एकाच स्टेजला अभ्यास करतोय त्याचा. म्हणजे आपण कुठल्याही ग्रंथांकडे गेलो तर कन्फ्युज होणार नाही आपल्याला. याला महत तत्व पण म्हणतात. याला महत कधी म्हणतात, समर्थांनी पण म्हटलंय त्याला महत. किंवा आपण भागवताकडे गेलो तर याच स्टेजला महत असं म्हणतात. मग महत म्हणजे काय, मग महत म्हटलं की पटकन मला कळलं पाहिजे की स्टेज कुठली आहे, की जस्ट एकोहम बहुश्याम झालेला आहे
अजून सृष्टी उत्पन्न व्हायची आहे, स्फुरणच झालेलं आहे. आणि सगळं जेव्हा अव्यक्त असतं, महत्तत्व म्हणजे समष्टी बुद्धी, समष्टी म्हणजे व्यक्ती, व्यष्टी आणि समष्टी सगळ्यांची बुद्धी एकत्र जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला समष्टी बुद्धी म्हणतात. पण ही स्टेज जी आहे ती सृष्टी उत्पत्तीच्या आधीची स्टेज आहे. बघा, महत् म्हटलं की खटकन मला कळलं पाहिजे आता कुठे पॉइंट आउट करतायत सगळे ग्रंथकार जे आहेत, संत कुठल्या स्टेजला पॉइंट आउट करतायत. किंवा अजून एक शब्द हा, प्रकृती. हे एकोहम बहुसंच्या थोडस खालीच आहे, पण अजून काही घडलेलं नाहीये इथे काही. एक ब्रह्म, त्याच्या खाली एकोहम बहुसम किंवा काहीतरी तरी ते खाली आलं. किंवा म्हणजे मी जर आता इकडे बसून म्हटलं की रात्रीनं मला पोळ्या करायच्या आहेत, असं स्फुरण झालं आतमध्ये मनात, तर तेव्हा पोळ्या घडलेल्या नाहीयेत. आता माझ्या समोर काहीच नाहीये उपादान करण्यासाठी, कारण तिकडे अजून ते अव्यक्त स्वरूपातच आहे, अजून ते व्यक्त नाही झालंय, पोळ्या तयार नाही झाल्या. तसं हे समजून घ्यायचं बरं का. हे आता ही जी स्टेज आहे ना, याच्यावर आपण खूप रमणार आहोत, कारण ही मूळ माया आहे. आणि ही मूळ माया समजल्याशिवाय आपल्याला बाकीचे 4 देह आहेत पिंडाचे आणि 4 देह ब्रह्मांडाचे हे कळत नाहीयेत. आपण अशा पद्धतीने वेळ याच्यावर घालवतोय की नंतर आपल्याला पिंडाचे 4 देह काय आपला आजचा विषय आहे आणि ब्रह्मांडाचा विषय, ब्रह्मांडाचे 4 देह कुठले ते पटापट कळत जाणार आहेत आपल्याला. हिला प्रकृती कधी म्हणतात मग? म्हणजे माझं नाव शमिकाच आहे, माझं नाव शमिकाच आहे, पण माझी मुलगी मला आई म्हणते, म्हणजे सासूबाई मला सून म्हणतात. म्हणजे माझं काम बदललं की माझं नाव बदलतं. तसं या पर्टिक्युलर स्टेजमध्ये, मूळ मायेच्या स्टेजमध्ये आता आपण थांबलोत बरं का, एवढा वेळ तिकडेच घालवतोय. मग त्याला प्रकृती कधी म्हणतात? प्रकृती हा शब्द आपण किती वेळा ऐकलाय सांगा मला. प्रकृती म्हटलं की खटकन काय सांगायचं संतांना, कारण संतांच्या ग्रंथामध्ये व्हेरी पर्टिक्युलर सगळे संत त्यांना निश्चित माहिती असतं की ते कशाबद्दल बोलतायत. सांख्य म्हणतात, सांख्य म्हणजे वेगवेगळे विचार मत असलेले लोक आहेत. सांख्य, नैयायिक, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा किंवा योग, हे सगळे जे आहेत त्यांची आपापली मत आहेत. तर सांख्यांनी इतकं छान ते मांडून ठेवलेलं आहे की प्रकृती म्हणजे काय, तर जी गुणसाम्यावस्था असते तिला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे गुणसमान. आपण जेव्हा कर्माचा विचार केला होता तेव्हा आपण त्याचं चिंतन केलं होतं. गुणांबद्दल आपले छान झालेत सत्र आपल्या अभ्यास वर्गामध्येच, आणि त्याच्यामध्ये हा उल्लेख येऊन गेलाय प्रकृतीचा की समबल असलं, जेव्हा समबल असतं तेव्हा हालचालच शक्य नसते. म्हणून या स्टेजला, या मूळ मायेच्या स्टेजला यालाच मूळ माया म्हणतात. स्फुरण झालं मग यालाच मूळ माया म्हणतात. यालाच आपण काय म्हटलं अजून, याला आपण काय म्हटलं आता, ते शब्द वापरला महत्तत्व असं आपण आता म्हटलं त्याला. आता आपण त्याला प्रकृती म्हणतोय. मग प्रकृती कधी, समष्टी बुद्धी जेव्हा म्हणायचं तेव्हा त्याला महत् म्हणायचं, की अजून सगळं अव्यक्त स्वरूपातच आहे, तयार नाही झालंय, अजून काही घडलं नाहीये, पण घडायच्या तयारीत आहे. मग त्याला प्रकृती कधी म्हणायची? जेव्हा गुणांबद्दल मला सांगायचं की गुण अजून समवस्थेमध्ये आहेत तेव्हा त्याला प्रकृती म्हणायची. याला मूळ अज्ञान पण म्हणतात. आणि हीच अव्यक्त दशा आहे. आणि अव्यक्त म्हणजे काय? अव्यक्त दशा म्हणजे हीच का? नाही, आपण याला अव्यक्त म्हणताना थोडासा गोंधळ होऊ शकतो. का? कारण ही मूळ मायेची स्टेज अव्यक्त आहे मान्य. बघा, आपण छान अभ्यास करतोय. ही अव्यक्त दशा. अव्यक्त म्हणजे काय? अजून व्यक्त झालेलं नाही. सृष्टी मुळात उत्पन्नच का होते? कारण आधीच्या सर्गामधले सगळी जी कर्म असतात ती बीज रूपात गेलेली असतात त्या विधात्यामध्ये, आणि ती जेव्हा फल द्यायला तयार होतात, फलोन्मुख व्हायला होतात, फल द्यायला तयार होतात, तेव्हा त्या विधात्याला, त्या परमात्म्याला सृष्टी उत्पन्न करावी लागते बर का. मग आधी ते अव्यक्तच होतं की नाही? बघा, पान नंबर 124 लक्षात ठेवा. त्या मायेची वेगवेगळी नावं आहेत. आपण मूळ मायावरच आहोत आणि आपण हा अभ्यास अजून पुढे करायचा आपल्याला, पण त्याचा उल्लेख मी आता आधी घेतेय कारण तो विषय माझ्याकडे नाही आहे तुमचा. तिकडे एक शब्द वापरलाय मायेसाठी वेगवेगळे शब्द वापरलेत तिकडे, आणि ती कधी, तिला काय हाक मारायची असं शास्त्र ग्रंथ आपल्याला सांगतात. तिकडे खूप छान शब्द येतो, तिला प्रधान असं म्हटलंय, प्रधान. मग प्रधान म्हणजे कुठली माया आहे? कारण प्रकृती म्हणजे गुणसाम्यावस्था आपल्याला कळलं, आणि अव्यक्त दशेमध्ये म्हणजे आधीच्या सर्गातले सगळे अव्यक्त गेले, आणि आता निर्माण होताना पण ते अव्यक्तच आहेत. म्हणजे रात्री काल झोपताना आणि आज मी सकाळी उठताना, किंवा क्लोजिंग बॅलन्स, एक दुकानदार आहे
त्याने दुकानाच्या गल्ल्यामध्ये 150 रुपये ठेवले, समजा त्याच्या ड्रॉवरमध्ये 150 रुपये ठेवले, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो दुकान जेव्हा उघडेल आणि ड्रॉवर उघडेल त्याच्यामध्ये 150 रुपये असतील की नाही. क्लोजिंग बॅलन्स आणि ओपनिंग बॅलन्स तेच आहे. तसं आधीच्या सर्गामध्ये सगळे जे बीज कर्म आहेत सगळ्यांची, ती जेव्हा बीजावस्थेमध्ये गेली तेव्हा त्याला म्हणायचं प्रधान. ते मायेचंच स्वरूप आहे. किती छान अभ्यास होतोय बघा आपला. त्याला म्हणायचं प्रधान. आणि आता जेव्हा निर्माण करायचे, विधात्याला सृष्टी निर्माण करायची, उत्पन्न करायची, म्हणजे सगळा गोळा केलेला आहे त्याच्याकडे, सगळं गोळा ऑलरेडी केलेला आहे. आता त्या गोळा केलेल्या गोष्टींमधून उत्पन्न करायला निधी तयार आहे. निधी तयार आहे उत्पन्न करण्यासाठी. आता त्याला म्हणायचं निधान. म्हणजे कसं किती ते बदलतं बघा, शब्द कसे बदलतात. म्हणजे आधी जे लयाला गेलं त्याला म्हणायचं प्रधान, आणि आता उत्पन्न जे झालं त्याला म्हणायचं निधान. आणि हे सगळं जो आपण विचार करतोय तो एकाच स्टेज मधला आहे. थोडंसं वर खाली, फक्त एक स्फुरण झालं. एक आधी ब्रह्म होतं, मग ते स्फुरण आपण खरं म्हणजे तिकडे काहीच घडलेलं नाही, पण त्याला आपण थोडंसं काहीतरी हालचाल झाली असं समजून घेऊया. आणि मग नंतर पुढे आपण काय काय नावं दिली. आपण महत म्हटलं, आपण त्याला प्रकृती म्हटलं, आपण त्याला अव्यक्त म्हटलं, आपण त्याला निधान, कारण सुरुवात करायची आहे त्याला निधान असं आपण त्याला म्हटलं. आणि यालाच म्हणतात मूळ माया. बघा आपण जेव्हा संत ग्रंथांकडे जातो आणि हे सगळं इतकं सुंदर दिलंय माहितीये का. मुकुंदराज काय म्हणतात बघा, अगदी नक्की ज्यांना ज्यांना खरंच अभ्यास करायचा आहे, आपल्याला विवेक सिंधूकडे गेल्याशिवाय पर्याय नाहीये. मुकुंदराज म्हणतात, ना तरी उठितिया तरंगाते, जळ आधीची व्यापोनी वरते, तैसे स्फुरणतीये मायेते व्यापिले परब्रह्म. काय सुंदर आहे. तैसे स्फुरतीये मायेते व्यापिले परब्रह्म. उदाहरण देता येते की जळ आधीची व्यापवणी वरते, म्हणजे एक समुद्रामध्ये जो तरंग उठतो, जी लाट उठते, ती आधी समुद्रातलं पाणी असते की नाही, बरोबर. आणि ती जेव्हा तरंग म्हणून उठते, लाट म्हणून उठते, तेव्हा पण ती पाणीच असते, आणि नंतर पुन्हा ती पाणी होते आहे. तसं त्या ब्रह्मामधलं स्फुरण जे उठलंय ते काही वेगळं काही नसून ब्रह्मस्वरूप, ब्रह्मच आहे स्वतः. काय सुंदर सांगितलंय हो. कसं बघून घ्यायचं, म्हणजे माया आणि ब्रह्म हे दोघांना वेगळं न करता ते तेच आहे आणि ते परत तेच होतं. अशा पद्धतीने म्हणून संत ग्रंथांकडे जावं ते छान सोपं करून आपल्याला सांगतात. आपल्याला यावं लागतं, म्हणजे ज्ञान मार्गामधनं या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. ज्ञान वृक्ष वाटतं, सुरुवातीला सांगितलं होतं की ते वृक्ष वाटतं थोडंसं, पण पर्याय नाही आपल्याला ज्ञानाकडे आल्याशिवाय. एखादा कोणीतरी म्हणेल की माझा ना भक्तीचा पिंड आहे, माझा भक्तीचा पिंड आहे, ते रामाचं नाव घ्यायला मला आवडतं. मग भक्तीमधनं येत आहेत ना मार्ग, भक्ती आहे, योग आहे, ज्ञान आहे. पण आज मात्र आपण ज्ञानाला प्राधान्य देतोय, कारण आपला विषय तो आहे आज. बघा की जर का आपण भक्तीमधनं गेलो, बघा किती छान आहे. म्हणजे भक्ती एक पटकन दृष्टांत घ्यायचा विचार करते, आणि तो दृष्टांत झालाय आपला, आधी आपला विचार झालाय तो ज्ञानातलाच आहे. ज्ञानकांड जेव्हा आपलं सुरू झालं तेव्हा 10व्याची गोष्ट, त्याचा आपण अभ्यास केला असेल. दशमवत इति, 10वा कोण, ही प्रसिद्ध गोष्ट आहे. म्हणजे काही गोष्टी वेदांताचा अभ्यास करताना वरचेवर येतात, आणि उदाहरणं जी असतात ती आपण तीच घेतो, आणि तीच करण्यामध्ये आनंद एवढा आहे. जसं रज्जू आणि सर्प, म्हणजे माया ब्रह्म याच्याबद्दल बोलताना रज्जू सर्प नाही आला तरच नवल, किंवा शुक्ती आणि चांदी या गोष्टी नाही आल्या तर नवल. तर अशा सगळ्या गोष्टी ते येतच राहतात. तसं ही 10व्याची गोष्ट आहे. 10व्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, ती गोष्ट पूर्ण नाही सांगत, आणि त्याच्यावर ज्ञानाच्या म्हणजे जीवाच्या 7 अवस्था, चिदाभासाच्या 7 अवस्था याचा अभ्यास झालाय आपला, तो मी नाही सांगणार. पण ज्ञानमार्गाला पर्याय कसा नाहीये हे सांगताना एका वेगळ्या अँगल मधनं आपण याच कथेकडे पाहूया. बघा आपल्याला ती गोष्ट माहितीये की 10 मित्र असतात, आणि मग ते एका गावातनं दुसऱ्या गावाला जाताना त्यांना एक नदी लागते. मग ते नदीमधनं ते पोहत जातात, दुसरीकडे जातात, थोड्या वेळ पुढे जातात, आणि थोडं पुढे गेल्यानंतर एकाच्या मनात येतं, अरे बापरे आपल्यामधलं कोणी राहिलं तर नाही, बुडलं तर नसेल ना. आणि त्याचा तो काय विचार करतो, थांबा मी सगळ्यांना मोजून बघतो, आणि मग तो सगळ्यांना मोजतो, स्वतःला सोडून दुसऱ्याला मोजतो. कथा आपल्याला माहितीये, तो स्वतःला सोडून दुसऱ्यांना 9, स्वतःला मोजत नाही, त्याला 9 दिसतात, आणि मग तो रडायला लागतो. मग ते बाकीचा दुसरा म्हणतो, थांब रडू नकोस मी मोजतो. मग तो स्वतःला सोडून दुसऱ्यांना सगळ्यांना मोजतो, 9 मिळतात त्याला पण. आणि सगळे 10च्या 10 जण हेच करतात. ही कथा आपल्याला माहिती आहे, आणि हे सगळेच रडतायत आता.
हे सगळं होत असताना बाजूला एक माणूस जात असतो कोणीतरी, आणि तो या सगळ्यांचं रडणं बघून त्यांच्याकडे येतो. त्याला दया येते, हे का रडतायत. जोपर्यंत सद्गुरू आपल्यावर कृपा करत नाहीत तोपर्यंत शोकनाश जो आपला असतो तो संपतच नाही. तो तिकडे मनुष्य येतो आणि तो सगळ्यांना म्हणतो, काय झालं, तुम्ही का रडताय. त्यांना सांगण्यात येतं की का रडतोय. म्हणतो थांबा. तो सगळ्यात सांगतो, आधी रडू नका, आधी रडू नका, कारण 10वा आहे. 10वा आहे म्हटल्यानंतर शोकनाश 7 अवस्था आहेत. मी नाही सगळं सांगते, मला मोह होतोय सांगायचं, आवडती गोष्ट आहे. पण 10वा आहे हे म्हणतात शोकनाश झालाय. परोक्ष ज्ञान होताच शोकनाश. परोक्ष नक्की कोणता 10वा आहे ते माहित नाहीये, पण तो 10वा आहे. कारण तो 10वा आधी बुडलाय का कुठे वडापाव खायला गेलाय, कुठेतरी वेगळीकडे गेलाय, ते माहित नाहीये त्यांना. पण ज्या क्षणी कळलं की 10वा आहे त्या क्षणी शोकनाश झाला. आणि मग तो काय करतोय, तो जो मनुष्य दुसरा आलाय तो काय करतो, तो 1 2 बघा, बोट बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तो 10वा जो आहे ना, 10वा ते बोट आपल्याकडे दाखवलं जातं, तूच 10वा आहेस. बघा, ज्ञानमार्गामधनं हे सगळं समजून का घ्यावं लागतं याचा विचार करतोय. कारण जेव्हा भक्ती मार्गामधनं आपण ह्या सगळ्या सृष्टीचा विचार करतो तेव्हा लॉंग प्रोसेस आहे. म्हणजे हे पण तेच आहे, हा पण तो ते ब्रह्म आहे, किंवा हेच हा पण तो राम आहे, किंवा जे काय आपलं आराध्य दैवत आहे, हे पण ते, हे पण ते, हे पण ते रामचं पण ते पण ते पण ते. आणि प्रोसेस लांबते आपली, आणि अवघड आहे. आपल्याला सोपं वाटतंय खरं म्हणजे, ती भक्ती करणं सोपं नाहीये. कारण मला सोडून ते दुसऱ्याबद्दल मला विचार करत बसावा लागतो. आणि 10वा कोण या कथेवर ना माझ्याकडे बोट दाखवलं जातं, बोट माझ्याकडे दाखवलं जातं. 10वा तू, ते सद्गुरू करतात. तत्वमसी, ते तू आहेस. आणि भक्ती मार्गाने जरी आपण गेलो, भक्ती मार्गाने जरी गेलो तरी शेवटी अंती अद्वैतच आहे. अद्वैतच समजून घ्यायचंय, आणि अद्वैतासाठी ज्ञानच व्हावं लागतं शेवटी. म्हणून हे जरी क्लिष्ट वाटलं तरी याच्यामधनं आपल्याला जावं लागतं, कारण पर्याय नाहीये सगळं समजून घेण्यासाठी. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं थोडंसं रिकॅप घेऊया आपण. ब्रह्म एक म्हणजे सत एव, फक्त ते सत तेवढंच होतं. आणि त्याच्यामधनं पुढे एकोहम बहुस्याम, त्याच्यामधनं पुढे मूळ माया, त्या एकोहम बहुस्याम नंतर मूळ माया तयार झाली. समर्थ बघा काय, ते मूळ मायेनंतर गुणक्षोभिणी सांगितलेली आहे. गुणक्षोभिणी म्हणजे आधी प्रकृती म्हणून आपण म्हटलं की नाही, ते मूळ मायाच्या इकडे, कारण ते सगळे गुण जे होते ते सम अवस्थेमध्ये होते, कमी जास्त प्रमाणात नव्हते. मग काय झालं, गुणक्षोभिणी सांगते आपल्याला शास्त्र. म्हणजे काय झालं, ते गुणांचं वर खाली झालं, आणि गुण जेव्हा वर खाली झाले तेव्हा हे सगळं निर्माण व्हायची शक्यता झाली. आणि त्या स्टेजला गुणक्षोभिणी असं म्हणतात. समर्थ काय म्हणतात बघा, ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटी माया आली, मग ते गुण प्रसावली गुणक्षोभिणी. मग ते गुणक्षोभिणीने काय केलं की ती वर खाली गेली, आणि ती वर खाली जाताच तिच्यामधनं गुण प्रसवले गेले. किती छान सांगितलं काय संत, खरं किती सोपं करतात. स्ट्रीम म्हणजे वर खाली जेव्हा झालं तेव्हा काय झालं, सत्व कुठेतरी हल्लं गेलं असेल. सत्व कधी कधी सत्ववर, कधी रजवर, कधी तमवर. आपण अगदी समजून घ्यायच्या भाषेत बोलतोय बरं काही सगळं. जेव्हा सत्व वर झाला, जेव्हा सत्व वर गेला तेव्हा काय झालं, मग जेव्हा रज वर गेला तेव्हा काय झालं, किंवा तम वर गेला तेव्हा काय झालं. हे सगळे चार्ट्स आपल्या परमार्थ विज्ञानामध्ये दिलेले आहेत, कोष्टकांसकट सगळं दिलेलं आहे. आणि आपण जेव्हा बेलसरांचा दासबोध वाचतो तेव्हा पण इतकी सुंदर कोष्टकं दिलेली आहेत की आपल्याला सगळं छान पटकन ॲटग्लान्स कळून जातं. बघा, त्या गुणक्षोभिणी जेव्हा गुण वर खाली झाले त्याच्यानंतर गुणमाया तयार झाली. बघा, म्हणजे आपण काय काय केलं, ब्रह्म, मग मूळ माया, मग मूळ माया फक्त स्फुरण, मूळ माया, त्याच्यानंतर गुणमाया. आणि गुणमायेबद्दल काय म्हणतात बघा समर्थ, 9:6:26. समर्थ म्हणतात, ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणाचा जन्म. अरे तुझ्या गुणांचा जन्म या सगळ्यामधनं झालेला आहे. मगाशी जो उल्लेख केला आपण, गणेशदादांनी जेव्हा आपल्याला विषयाची सुरुवात करून दिली की आपण हे सगळं का ऐकतो, आणि डॉक्टर काकांचा शब्द त्यांनी वापरला त्याच्या बोलण्यात की व्यावृत्त करण्यासाठी. व्यावृत्त म्हणजे निगेट, त्याला बाजूला सारून टाकण्यासाठी, निराश करण्यासाठी. जर माझ्या गुणांचा जन्म इथून झाला असेल तर मला जर निराश करायचा असेल तर नक्की माझ्या गुणांचं मूळ कुठे आहे.
त्याला हँडल कसं करायचं हे मला कळायला नको का? किती सुंदर समर्थांनी सांगितलंय. कारण पिंडी त्याची ब्रह्मांडी, पिंड ब्रह्मांड आपला आज आहेच आहे विषय. बघा आता काय झालं, आता आपण असं आधी धरूया की आधी सत्व प्रधान झालं, सत्व रजतम वर खाली गेलं की नाही, एवढं इथपर्यंत आपण पाहिलं, त्याला गुणमाया असं आपण म्हणतोय. आणि आपल्याला हळूहळू जडमायेपर्यंत पोहोचायचंय, कारण जडमायेमधनं सृष्टी उत्पन्न झालेली आहे. पुढचे 15-20 मिनिटं दिसत आहेत मला, विषय मी कसा पूर्ण करणार आहे मला माहित नाही, पण जेवढं समजलं तेवढं छान कळलेलं आहे. सत्व जेव्हा प्रधान झाला, जेव्हा सत्व प्रधान झाला त्याच्यामधले पण 2 भाग झाले. बघा किती मायन्यूट विचार आहे बघा सगळा हा. सत्व प्रधान जेव्हा झाला, हे मूळ मायेनंतर गुणमाया जेव्हा झाली आणि जेव्हा सत्व प्रधान झाला तेव्हा 2 गोष्टी तयार झाला. एक शुद्ध सत्व गुण झाला, एक शुद्ध सत्व प्रधान प्रकृती तयार झाली आणि एक अशुद्ध सत्व प्रधान प्रकृती तयार झाली किंवा मलिन सत्व प्रधान प्रकृती. दोन्हीही सत्वाचं आहे, सत्वाबद्दलच बोलतोय आपण, रजतमाकडे गेलोच नाहीत अजून. सत्वाचंच काय झालं की एक अशुद्ध प्रधान प्रकृती आणि एक शुद्ध प्रधान प्रकृती. आणि ही शुद्ध प्रधान प्रकृती जी आहे तिलाच माया असं म्हणतात. बघा ते कोष्टक आपण अजून तयार करू घेऊया, किंवा मी काय जे लिहिलेलं आहे इकडे कोष्टकच तयार केलेले आहेत मी सगळे, ते मी पाहिजे फोटो पाठवले आपल्या ग्रुपवर. आणि आपण जेव्हा परमार्थ विज्ञान वाचतोय त्याच्यामध्ये हेच सगळं दिलेलं आहे. म्हणजे एक तर शुद्ध सत्व प्रधान त्याला आपण माया म्हणतो, आणि अशुद्ध सत्व प्रधान. कोणाचं तरी माईक चालू आहे, कृपया करून बंद करा. अशुद्ध सत्व प्रधान प्रकृती झाली त्याला अविद्या असं म्हणण्यात येतं. आणि आपण ईश्वर इकडे तयार होतोय. म्हणजे ईश्वर तयार कसा झाला तर मायेत पडलेल्या माया तयार झाली. मायेत आणि ब्रह्म आहेच आहे वर, म्हणजे मायेत पडलेल्या ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर, आणि याला आपण अविद्या म्हटलंय. आणि अविद्येत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे जीव. म्हणजे ईश्वर आणि जीव हे दोन्ही उपाधी रूपाने, कारण दोघांना उपाध्याच आहेत, दोन्ही उपाधी रूपाने सारखेच आहेत, पण एकाकडे ज्ञान आहे आणि एकाकडे अज्ञान आहे. कारण एक शुद्ध सत्वामधनं तयार झालंय आणि एक अशुद्ध सत्वामधनं तयार झालेलं आहे. म्हणजे इकडे ईश्वर आणि जीव हे निर्माण झालेले आहेत. काय सुंदर कळलं बघा आपल्याला. आणि त्याच्यामध्येच रज होता आणि त्याच्यामध्ये तम. आता तम जेव्हा प्रधान झालं, आता कसं समजून घ्यायचं बघा, कारण तमोमधनं ही सगळी सृष्टी आहे. आजचा आपला विषय आहे सृष्टी उत्पत्ती. आणि सृष्टी तमामधनं, त्या अहंकारामधनं तयार झालेली आहे. तमप्रधान त्याच्यामध्ये ती तयार झालेली आहे, कारण अहंकार तमाचा आहे. आणि तिकडे मी ओवी वाचून दाखवते विवेक सिंधू मधली, किती छान कळतं. सर्वे धरू अवलोकितू द्रव्येश स्थित सभवेतू तामसू अहंकारू प्रसवतू पंचमाभूते. विवेक सिंधुकार म्हणजे मुकुंदराज असं म्हणतात की परमेश्वराने त्याच्या द्रव्य शक्तीचं ईक्षण केलं आणि तमोगुण स्वीकारला आणि त्याच्यामुळे ही पंचमाभूते तयार झाली. म्हणजे आधी आता परत रिकॅप करते. ब्रह्मानंतर मूळ मायानंतर गुणक्षोभिणीचा आपण विचार केला आणि नंतर गुणमाया म्हटलं, आणि त्या गुणमाया वर खाली गेल्यानंतर सत्वामधनं ईश्वर तयार झाला आणि त्याच्यामधनं जीव तयार झाला. रज आपण असंच ठेवलाय अजून. आणि तमामधनं तमप्रधान प्रकृती आहे, तमप्रधान सृष्टी आहे. ही सगळी सृष्टी जी आहे ती तमप्रधान आहे आणि त्याच्यामधनं त्या तमामधनं सगळी सृष्टी उत्पन्न झाली, पण जशी आहे तशी आधी नाही झाली. पंचमाभूते तिथूनच झालेली आहेत, पण त्याच्या अगोदरची एक स्टेज आहे आणि त्याला असं म्हणतात की बघा तमप्रधान बद्दल आपल्याला समर्थ माऊली काय म्हणतात बघा. मग आकाश वायू द्योतक म्हणजे तेज, आप पृथ्वी हे 5 फोक, महाभूतांचे सरोख सरळे होती. आधी काय झालं म्हणजे पंचमाभूते तमामधनं निर्माण झालेली आहे सांगायचंय, पण ती पंचमाभूते आत्ता आपल्याला जशी दिसतायत तशा फॉर्म मध्ये आधी तयार नाही झाली. ती त्याच्या शुद्ध स्वरूपात आधी तयार झाली होती. म्हणजे काय त्यांना म्हणायचं तन्मात्रा. इकडे आपल्याला माऊलीने काय सांगितलं, मग आकाश वायू द्योतक आणि हे आप पृथ्वी हे 5 फोक म्हणजे त्याच्या डहाळी,
तर डाहाळी त्याचे झाले, ब्रँचेस म्हणूया आपण त्याला, हे सगळे 5 झाले. महाभूतांचे सरोख सरळे होती, म्हणजे ही शुद्ध फॉर्म मध्ये आधी झालेली आहेत, हे माऊलींना आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे याला आपण म्हणायचं पंच तन मात्रा. तन मात्रा म्हणजे तीच मात्रा. म्हणजे काय, म्हणजे आकाश हे फक्त आधी आकाश होतं, आणि ते आपल्याला ते कसं असणार हे आपण इमॅजिनच करू शकत नाही, कारण आपल्याला माहितीच नाहीये. आता इकडे शास्त्राने सांगितलेलं आहे, सगळे संत तेच बोलतात, म्हणजे आपल्याला ते मान्य करावं लागतं. आकाश हे प्युअर फॉर्म, शुद्ध स्वरूपात फक्त आकाश होतं. वायू हे फक्त वायू होतं. मग अग्नी फक्त अग्नी होता. आप फक्त आप, आणि पृथ्वी फक्त पृथ्वी. आणि ते आपल्या इंद्रियांना कळत नाही तसं, आपण विचारही करू शकत नाही तसं कसं असेल असं, पण ते असं होतं तन्मात्रांचं. आणि पिंडी त्याची ब्रह्मांडी हा न्याय, म्हणून आपल्याला नक्की ते निश्चित कळणार आहे पुढे त्याचं काय झालं ते. पिंडी म्हणजे पिंडामध्ये पण ब्रह्मांड कसं तयार झालं, तसाच पिंड तयार झालेला आहे. म्हणजे पिंडामध्ये पण, आपल्या पिंडात पण अपंचीकृत म्हणजे पंचीकरण झालेलंच नाहीये, असं काहीतरी असणार आहे. त्याचा खुलासा आपल्याला पुढे मिळतोय का बघूया. कारण पंचीकरण झाल्यानंतर सगळं स्थूल झालं. पंचीकरण म्हणजे काय, आधी तन्मात्रांचं होतं, आधी पंचमाभूत फॉर्म झाली, पण त्याला तन्मात्रा असं म्हणायचं, म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये होती. आणि ते प्युअर फॉर्म नंतर भेसळ झाली सगळ्यांची एकमेकांमध्ये, कारण इकडे भेसळ नव्हती आधी, आणि ते आपल्याला कळू शकत नाही, इमॅजिनही करता येत नाही. पण त्याच्यानंतर सगळी एकमेकांमध्ये मिसळली. विधात्याने काय केलं ते आपल्याला पंचीकरण हे सगळं माहितीये. पंचीकरण तरी पण माहिती असून पण सांगते की आकाश जे होतं ते 50% आकाश तसंच ठेवलं. हे सगळं विधात्याने केलं, ईश्वराने केलं. आपल्याला समजून घ्यायच्या भाषेत बोलूया. काय घडलं, एका भूताबद्दल समजून घेऊया. आता आकाश फॉर एक्झाम्पल, आकाश असे 2 भाग केले परमेश्वराने. आकाश असे 2 भाग केले. आधी प्युअर फॉर्म मध्ये होतं की नाही ते, त्याचे 2 भाग केले बरं का. आणि मग 50% भाग तसाच ठेवला, 50% भाग तसाच ठेवला. आणि उरलेला 50% भागाचे 4 भाग केले. असं प्रत्येकाचं केलं. आणि मग प्रत्येकाचे 4 भाग जे होते ते एकमेकांमध्ये मिसळत गेले. म्हणजे आकाश 50% तसं तर तसं, आकाश म्हणजे मूळ, आता फक्त आपण आकाशाचा विचार करूया. आकाश 50% तसं तसं, आणि मग नंतर त्याच्या पुढचं वायू जे आहे ते वायूचं 12.5% इथे आले, कारण त्याचे 4 भाग केले होते, 12.5, 12.5, 12.5, 12.5 प्रत्येकाचे. 50% एक आकाश तसंच, त्याचा 12.5% वायूचा आला. मग त्याच्या पुढचं काय, अग्नी, अग्नीचं 12.5% ते आकाशामध्ये आलं. त्याच्या पुढचं काय, त्याच्या पुढचं आपाचं 12.5%, आणि शेवटचं पृथ्वी, पृथ्वीचे 12.5%. असं सगळं मिळून आता आपल्याला जे आकाश दिसतं आहे ते तयार झालं. म्हणजे इंद्रियांना ते कळणार, गोचर होणार अशा क्षमतेचं ते झालं आपल्यासाठी. म्हणजे ते स्थूल झालं. आता आपल्याला जे आकाश दिसतंय ते स्थूल आकाश आहे, इंद्रियांना कळण्यासारखं आहे. मग कसं समजून घ्यायचं, आता आपल्या सगळ्यांच्या मध्ये तर फक्त आकाश आहे, कारण 50% आकाश आहे, म्हणून मुख्य गुण त्याचा आकाश आहे. पण या आकाशामध्ये मला घाम पण येतो, मग मला वारं हल्लं की कळतं पण. मग त्याच्यामध्ये जर मी काळेपेटी लावली तर ती पेटते की नाही, म्हणजे अग्नी तिकडे होतच, फक्त घर्षण करावं लागलं. म्हणजे तिकडे पाणी पण आहे, तिकडे आकाश पण आहे. आकाश तर मुख्य आहेच आहे, तिकडे पाणी पण आहे, तिकडे अग्नी पण आहे, तिकडे पृथ्वी पण आहे. जर ते सगळं मी एकत्र बांधलं कुठेतरी तर त्याला येतं की नाही, वजन येतं की नाही. तसं या 5ही गोष्टींमध्ये मग तसंच केलं गेलं. आता हे जे पंचीकरण सांगितलं तसं 5ही भूतांना केलं. आणि ते अगदी व्यवस्थित जाणून घेण्यासाठी आपण परमार्थ विज्ञान वाचावं, त्याच्याबद्दल जास्ती चर्चा नको करूया, कारण आपल्याला तेवढं कळतंय पंचीकरण म्हणजे काय. म्हणजे आधी तन्मात्रांचे होते, आधी जे भूत फॉर्म झाली ती तन्मात्रा फॉर्म मध्ये होते, आणि मग नंतर भेसळ जी झाली त्याला म्हणायचं पंचीकरण. आणि समर्थांच्या दासबोधाकडे यावं, काय छान लिहिलंय समर्थांनी पंचीकरण काय झालं बघा. त्याच्यामध्ये विवेक सिंधू मध्ये असं लिहिलेलं आहे की तया स्थूल देहाचे निर्माण नाही पंचीकृत भूते विण, म्हणून भूतांचे पंचीकरण देवे आरंभिले. पंचीकरणाबद्दल हे आलंय विवेक सिंधू मध्ये. आणि समर्थ दासबोधामध्ये असं म्हणतात, मुळापासून सैरा वैरा, म्हणजे मूळ पायापासून ती झाली ना उलटी सुलटी सगळी लांब गेली, मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकरण पसारा. मूळ मायेच्या नंतर जे काही घडलंय ते गुणक्षोभिणी नंतर तो सगळा पंचीकरणाचा पसारा आहे असं समर्थ म्हणतात. मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकरण पसारा, साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप.
सगळं खरं म्हणजे तोच आहे. ते ब्रह्माकडे शेवटी सगळे बाण तिथेच जातात अभ्यास करायला लागल्यानंतर. आता आपण पंचीकरण समजून घेतलं आणि आपल्याला पुढचे 10 मिनिटं मिळतात. मी असं जसं म्हटलं होतं की पुढचा विषय कव्हरअप करणं म्हणजे पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे 4 देह हे काय अवघड नाहीये. कारण आपण सृष्टीची उत्पत्ती जी पाहिली तीच पिंडात आहे आणि ती समजून घेणं मग काहीच अवघड होत नाही. आणि वेगवेगळ्याकडे जर तुम्ही गेलात, एक फक्त मुद्दा सांगायचा आहे की आपण जर का छांदोग्य उपनिषदाकडे गेलो तर आपल्याला पंचीकरण दिसत नाही, पण तैत्तरीय उपनिषदामध्ये पंचीकरण आहे. म्हणजे 5 तत्व धरलेली आहेत, पकडलेली आहेत, मानलेली आहेत. पण आपण जर छांदोग्य उपनिषदाकडे गेलो तर आपल्याला त्रिवृत्तकरण दिसतं. म्हणजे तीन भूत धरली त्यांनी. जी 2 भूत म्हणजे आकाश आणि वायू हे दिसत नाहीत, म्हणजे अस्पष्ट जी आहेत त्यांना धरलेलंच नाहीये. आणि आपण तैत्तरीय उपनिषदाकडे गेलो की मग आपल्याला दिसतंय. मग आपण भागवताकडे गेलो तर अजूनच वेगळ्या पद्धतीने सगळी सृष्टीची उत्पत्ती सांगितलेली आहे. मग तिकडे ब्रह्मदेव येतो, मग तो काहीतरी नाभी कमळामधनं जन्माला आला आणि मग ते डोळे उघडल्या त्याला सगळीकडे पाणी दिसलं. मग त्यांनी सगळीकडे ते मुख फिरवलं म्हणून 4 मुख. मग त्याला ते तप असा शब्द ऐकू आला. मग त्यांनी 1000 दिव्य वर्ष तप केलं. मग ते आकाश निर्माण झालं वगैरे वगैरे. भागवत ज्यांनी वाचलंय त्यांना हे कळेल मी काय बोलते आहे ते. मग एकाकडे असं सांगितलं, दुसऱ्याकडे असं सांगितलं, तिसऱ्याकडे असं सांगितलं. मग आपल्यासारख्या साधकांना काय मग नक्की खरं कुठलं? आणि सगळे दोन्ही उपनिषदच आहेत आणि उपनिषद निर्दोष असतात असा पण अभ्यास केलेला आहे. मग एक कुठलं उपनिषद खोटं बोलतंय का? कसं समजून घ्यायचा अभ्यास करताना, मुद्दा कसा समजून घ्यायचा. एक तर सगळ्यात आधी हे जाणावं की त्रिवृत्तकरण जरी सांगितलं असलं किंवा पंचीकरण जरी असलं तरी इथून तिथून ते एकच होतं. जसं आपण सूक्ष्म देहाचे घटक समर्थांनी वेगळे सांगितले. कोणीतरी 15 म्हणतात, कोणीतरी 19 म्हणतात, कोणीतरी 20 म्हणतात, कोणीतरी 25 म्हणतात. आणि आपण ते पुढे बघू की ते जरी वेगवेगळं बोललं तरी फरक पडतच नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे जर कोणीतरी म्हटलं की 19 घटक सूक्ष्म देहाचे आहेत तर तो आता कुठल्या कुठल्या घटकांना गृहीत धरतो आहे ते आहे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतःकरण चतुष्टय 19 झाले. चतुष्टय 4 म्हटले तर 19 झाले. मग कोणी म्हणतात अंतःकरण 5, मग होतात 20. मग कोणी अंतःकरण एवढंच म्हणतं, मग 16 झाले. मग काय फरक पडला का? 16, 19, 20 किंवा 25. मग त्याच्यामध्ये पंच विषय पण पकडले जातात. खरं म्हणजे आहे एकच. म्हणून आपण साधकांनी जेव्हा मूळ ग्रंथांकडे जातो तेव्हा गोंधळून जाऊ नये हे सांगण्यासाठी मुद्दाम याचा उल्लेख केला. आणि अजून एक फार महत्वाचा मुद्दा असा की ही सगळी मांडणी करणं की सृष्टी उत्पत्ती कशी झाली आहे, मग आधी काय झालं, मग नंतर काय झालं, हा मुख्य हेतू वेदांचा नाहीच आहे. वेदांना मुख्य हे सांगायचंय जो आपण मगाशी पाहायला विचार, आपला हेतू काय आहे की जीवो ब्रह्मैवनापरा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जग मिथ्या आहे. मग मिथ्या गोष्टीची मांडणीमध्ये काय काय विचार. मला स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये मी काळ्या रंगाची साडी नेसलेली की पिवळ्या रंगाची साडी नेसलेली, काय फरक पडतो? स्वप्न आहे. कारण मुख्य हेतू काय की हे सगळं मिथ्या आहे हे जाणणं. म्हणून त्यात फार अडकू नये, अशा पद्धतीने विचार करावा. हे पंचीकरण युक्त आपल्याला जे दिसतंय ते झालं. आता एक फक्त तक्ता किंवा पुढचे 5-10 मिनिटं मला दिसत आहेत, त्याच्यामध्ये आपण व्यष्टी आणि समष्टी आपल्या समोर एक चार्ट आणायचा प्रयत्न करूया. मला राहुल दादा सांगत होता खरं म्हणजे मी प्रेझेंट करावं आणि सांगावं. राहुल दादाने सांगितलं ते मला येत नाही, तिकडे मी कमी पडतेय की ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करा आणि दाखवा. पण आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया बरं का. आता पिंड आणि ब्रह्मांड त्याला आपण व्यष्टी आणि समष्टी असं म्हणूया बरं का. आपल्या आपण एक कोष्टक आपल्या डोळ्यापुढे प्रत्येकापुढे तयार करूया आणि जास्तीत जास्त सोपं बोलायचा प्रयत्न करते आहे. एक असं उभं व्यष्टी पिंड, व्यष्टी माझ्यापुरतं माझे 4 देह प्रत्येकाने समजण्यासाठी, आणि एक समष्टी ब्रह्मांडाचे 4 देह. मला 4 देह आहेत म्हणजे आपल्याला दिसताना बाहेरचा एकच देह आपल्याला आपला माहिती असतो, पण आपल्याला 4 देह आहेत असं आपल्याला आपलं शास्त्र सांगतो. एक स्थूल देह म्हणजे आता आपण आपल्याबद्दल विचार करूया. आता आपण मुख्य विषयाकडे आलो. आपला पुढचा मुख्य विषय जो आहे तो पिंड ब्रह्मांड, जो मधला विषय 4 होते. पिंड ब्रह्मांड या दोघांचं जेव्हा ऐक्य होतं तेव्हा म्हणजे पिंड ब्रह्मांड एकत्र आपण विषय घेतलाय. कारण पिंडी त्याची ब्रह्मांडी हे सांगायचंय शास्त्राला आपल्याला. व्यष्टीसाठी विचार करूया. म्हणजे व्यष्टीसाठी वैयक्तिक पिंडासाठी 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, बरोबर. आणि व्यष्टीचा विचार करूया. आणि दुसरं समष्टी, इकडे व्यष्टी इकडे समष्टी आणि 4 देह. मग व्यष्टीचा स्थूल देह म्हणजे कुठला?
म्हणजे माझा स्थूल देह कुठला, जो अन्नावर पोचला जातो, तो जो बाहेर दिसतो, हे सगळं लिहिलेलं आहे तिकडे, सरळ लिहिलेलं आहे अगदी. आपण जेव्हा परमार्थ विज्ञान वाचतो तेव्हा स्थूल देह कळणं कठीणच नाही, कारण खूप गोंजारतो आपण त्याला. स्थूल देह कळतोय आपल्याला. आणि मग समष्टीचा स्थूल देह कुठला, सगळ्यांचे स्थूल देह अखंड सृष्टीचे, म्हणजे हे त्याच्यामध्ये बाकीच्यांचे देह पण, त्यामध्ये पशूंचे देह पण येतात, त्याच्यामध्ये बाकी या झाडांचे, वेलींचे, सगळ्यांचे देह, ज्याला 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 आकार आहेत त्या सगळ्यांना देह आहेत. म्हणजे सगळ्यांचे स्थूल देह म्हणजे समष्टीचा, म्हणजे त्या ईश्वराचा स्थूल शरीर. आणि त्याला काय म्हणतात, त्या प्रत्येकाला अभिमानी आहेत. अभिमानी म्हणजे एका वाक्यात सांगायचा प्रयत्न करते, या प्रत्येकाचे अभिमानी आहेत. आणि त्या अभिमानी म्हणजे तो अभिमान ठेवणं की ते मी आत्ता आहे, ते आत्ता अनुभवणं. तसं व्यष्टीसाठी अभिमानी काय, विश्व. विश्व विश्व म्हणजे काय, मला व्यष्टीबद्दल मी विचार करते की मी आता जागृत अवस्थेमध्ये जे काही अनुभवते, आता माझ्या बाजूला हे, आता सकाळी, आता रात्री, आता हे, आता ते, जे विश्व मी अनुभवते ते व्यष्टीसाठी स्थूल देहाने मी अनुभवते आहे. स्थूल देहाने व्यष्टीसाठी म्हणायचं अभिमानी काय, विश्व. बघा हळूहळू विश्व हा शब्द जेव्हा जेव्हा आपण याच्या पुढे ऐकू तेव्हा संतांना एक्झॅक्टली काय म्हणायचं कळलं पाहिजे. अवस्था जागृत आहे, स्थूल देहाबद्दल बोलतायत आणि व्यष्टी संदर्भात चर्चा चालू आहे, विश्व. काय परफेक्शन हा अभ्यास होतो बघा. आणि काय यावं लागतं इकडे, कारण हे न समजता दासबोध वाचत बसलो तर काय कळणार आहे, समर्थ एक्झॅक्टली कुठल्या स्थितीबद्दल बोलतात कसं कळणार. मग या समष्टीबद्दल बोललो आपण, सगळ्यांचे देह एकत्रित करून स्थूल देह, त्याला काय म्हणायचं, विराट. त्याचा अभिमानी कोण आहे, विराट किंवा वैश्वानर. जेव्हा सगळ्यांचं एकत्र व्यापक लेवलवर मी जेव्हा विचार करते तेव्हा त्याला म्हणायचं, सगळ्यांचे देह विचार करते तेव्हा म्हणायचं विराट. विराट पुरुष, विश्व. विश्व आणि विराट या दोन शब्द आपल्याला कळले बरं का. आता याच्या पुढे आपण सूक्ष्म देहाकडे जाऊया. आणि सूक्ष्म देह म्हणजे काय, त्याचा मगाशी थोडासा विचार झाला असेल, पटकन परत सांगते की त्याच्यामध्ये 25 घटक आहेत असं आपण समजूया. आपल्याला कुठल्या तरी एका ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो, आपण समर्थांचा आधार घेऊया आणि आपण समजून घेऊया की पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतःकरण पंच आणि पंचविषय, हे सगळं मिळून सूक्ष्म देह आहे आपला व्यष्टीचा. पिंड ब्रह्मांड विचार चालू आहे की नाही. आणि मगाशी जो विचार केला पिंडी तोची ब्रह्मांडी, बघा किती वेगळा विचार आहे बघा. पिंडी त्याची ब्रह्मांडी, इकडे मला कसं कळतं, म्हणजे या सूक्ष्म देहाचा आणि त्या सगळ्या सूक्ष्म देहांचा, समष्टीचे सगळे सूक्ष्म देह एकत्र केले की त्याला सूत्रात्मा असं म्हणतात. सूत्रात्मा शब्द येतो की नाही दासबोधामध्ये, त्याचा अभिमानी आहे सूत्रात्मा. समष्टी सगळ्यांचे सूक्ष्मदेह एकत्र केले की समष्टी सूक्ष्मदेह, ईश्वराचा सूक्ष्मदेह तयार होतो, त्याला म्हणायचं सूत्रात्मा. म्हणजे काय, सगळ्यांचे सूक्ष्मदेह, एक माळ असते, माळ गळ्यात घालणारी माळ, त्याच्यामध्ये मोती आहेत, जणू ते सगळे मोती एकत्र बांधले गेलेले आहेत त्या माळेमध्ये. तसं सगळ्यांचे सूक्ष्मदेह एकत्र सूत्रात्मक गोष्टीने बांधले गेलेले असतात, तेव्हा त्याला समष्टी सूक्ष्म देह असं म्हणतात. आणि त्याचा अभिमानी सूत्रात्मा. मग त्याला सूत्रात्मा कधी म्हणायचं, त्याला हिरण्यगर्भ कधी म्हणायचं, त्याला प्राणही म्हणतात, कारण तिकडे प्राणशक्ती पण आहे, तिकडे ज्ञानशक्ती पण आहे. ज्ञानशक्तीचा उल्लेख केला सूक्ष्म समष्टी देहाचा. बघा आपण अजिबात चूक करतो. हिरण्यगर्भ हा शब्द कमी वेळा येतो का दासबोधामध्ये. हिरण्यगर्भ हे नाव सूर्याचं पण आहे, पण समर्थ जेव्हा हिरण्यगर्भ हा शब्द वापरतात तेव्हा ते सूक्ष्म समष्टी देह याला टार्गेट करतायत. म्हणून आपल्याला हा सगळा अभ्यास करावा लागतो. आणि आपण जो मगाशी विचार करतो की पिंडी त्याची ब्रह्मांडी, हे कसं समजून घ्यायचं, कारण सूक्ष्म देह जे आहे बघा, हा विचार मला खरं म्हणजे नव्याने कळलाय आता अभ्यास करताना. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने तर मोठे आहातच, अभ्यास पण छान करताय, पण मी जिकडे जिकडे अडले त्या पद्धतीने हा विषय समजवायचा प्रयत्न करते. अपंचीकृत म्हणजे तन्मात्रा फॉर्म मध्ये सृष्टी कशी निर्माण झाली आपण ते पाहिलं बरोबर. म्हणजे आधी तन्मात्रा हे शुद्ध फॉर्म मध्ये होत्या आणि नंतर पंचीकृत झालं म्हणजे स्थूल झालं. म्हणजे इथे आपण आधी स्थूल देह पाहिला, आपला म्हणूया आपण. त्याच्या आधी सूक्ष्म देह हा अपंचीकृत आहे. पिंडी त्याची ब्रह्मांडी कसा न्याय आहे बघा. जसं ही सृष्टी निर्माण झाली त्याच पद्धतीने आपला देह निर्माण झालेला आहे. सूक्ष्म देहांचे घटक आता आपण काय काय म्हटलं, अंतःकरण म्हणजे जेव्हा आकाश होतं की आता आपण
सृष्टीबद्दल बोलूया. जेव्हा तन्मात्रांच्या फॉर्ममध्ये, शुद्ध फॉर्ममध्ये, बिफोर पंचीकरण, भेसळ नसलेलं, जेव्हा आकाश होतं तेव्हा ते प्युअर आकाशच होतं. जेव्हा वायू होता तेव्हा प्युअर वायूच होता. आता माझ्या आतमध्ये हे सूक्ष्म देह अपंचीकृत आहे, तो पंचीकृत नाहीये. हे कसं समजून घ्यायचं मी? किती सुंदर, काय शास्त्र सूक्ष्म. आणि हा का विचार करतोय आपण सगळं बघा, आपल्याला कळेल हळूहळू. जेव्हा माझं मन ऍक्टिव्हेटेड असतं, जेव्हा माझं मन ऍक्टिव्हेटेड असतं तेव्हा माझं चित्त ऍक्टिव्हेटेड नसतं, ते फक्त मन असतं. आणि मन वायूमधनं तयार झालंय, अपंचीकृत वायूमधनं मन तयार झालेलं आहे. अपंचीकृत आपामधनं चित्त तयार झालेलं आहे. अपंचीकृत पृथ्वीमधनं पुढचं आपलं काय ते तयार झालेलं आहे. काय अहंकार आपला तयार झालेला आहे. मन, वायू, बुद्धी, चित्त, अहम हे सगळं अपंचीकृत पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे. एक वेळ अंतःकरण समजायला सोपं होतं, कारण अंतःकरणामध्ये हे 4 घटक आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहम आणि अंतःकरण जे बनतं ते. पण मी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय कशी समजून घ्यायची? कर्मेंद्रिय, माझे हात, माझे पाय हे एकत्र चालतायत की, मग त्यांना अपंचीकृत कसं म्हणायचं? हा, आपला अभ्यास चाललाय, आपण फक्त एका मागोमाग एक गोष्टी जाणून घेण्यासाठी कानावरनं जात नाहीत आपल्या. आपण अभ्यास करून साधनेमध्ये त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे आपल्याला, म्हणून आपण हे सगळं ऐकून घेतो आहोत. जेव्हा माझे हात आणि पाय एकत्र चालतायत, आता माझी वाणी पण चालू आहे, मी बघते पण आहे, सगळं एकत्र चालू आहे की. पण हे एकत्र जे सगळं चालू आहे ते सगळं स्थूल चालू आहे. बघा, एक छोट्याशा उदाहरणावरनं कसं, म्हणजे माझे कर्मेंद्रिय, माझा हात आहे, पण हा फक्त अवयव आहे. याच्या आतमध्ये हस्त नावाचं कर्मेंद्रिय, इंद्रिय आहे. जेव्हा पाय आहे, त्या पायाच्या मागे पाद नावाचं कर्मेंद्रिय आहे. माझी जी जीभ आहे ती जिव्हा नावाचं वाक नावाचं कर्मेंद्रिय आहे. बघा, इतका सूक्ष्म विचार आहे की एका वेळेला म्यानात जशी एकच तलवार राहते तेव्हा एकच गोष्ट ऍक्टिव्हेटेड असते आतली, आणि आपल्याला कळतही नाही. एवढं झरझर सगळं बाहेरचं स्थूल गोष्टीमध्ये आपण इतके रमलेलो असतो की हे सगळं सूक्ष्म आहे हे आपल्याला कळतच नाही. बघा, मी डॉक्टर काकांचं प्रवचन ऐकून बऱ्याच वेळा लिहायचा प्रयत्न करते, कारण मला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. नंतर माझ्या अभ्यासासाठी मला माझा वापर करायचा असतो. बोलण्यासाठी तर हल्ली मी सगळं ऐकून, म्हणजे इकडून ऐकलेलंच तिकडे पुढे प्रोड्यूस करायचं असतं. त्याच्यासाठी ऐकावं लागतं आधी, आणि ते लिहून ठेवावं लागतं, नाही तर विसरायला होतं. हा वैयक्तिक माझा अनुभव असा आहे की जेव्हा मी ऐकते आहे त्या क्षणी मला लिहिता येत नाही. बघा, त्या क्षणी, ज्या क्षणी कान ऍक्टिव्हेटेड आहे, श्रोत्र नावाचं इंद्रिय ऍक्टिव्हेटेड आहे, त्या क्षणाला मला लिहिता येत नाही. माझं हस्त नावाचं इंद्रिय चालत नाहीये. त्या एका क्षणामधनं बाहेरून मला पुढच्या क्षणाला जावं लागतंय. किती बारीक विचार आहे, काय सूक्ष्म विचार आहे. चला, आता ही गोष्ट एक वेळ समजायला सोपी आहे, कारण 2 वेगळी इंद्रिय आहेत. एक श्रोत्र नावाचं इंद्रिय आहे आणि एक हस्त नावाचं इंद्रिय, म्हणजे एक ज्ञानेंद्रिय आणि एक कर्मेंद्रिय. याचं आपण एक आत्ता उदाहरण घेतलं. आपण एक काम करूया, आपण एकाच अवयवाचा विचार करूया, आणि ते ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. असं कुठलं इंद्रिय माहिती आपल्याला? असं कुठला अवयव आहे? आपली जिव्हा. वाक नावाचं इंद्रिय जे आहे ते कर्मेंद्रिय आहे, आणि रसनेंद्रिय ते पण जिव्हेवरच आहे. ती रसना, ती चाकते, तिला ज्ञान होतं. कडू, तिखट, गोड, आंबट हे सगळं तिला कळतं. रसना घ्यायचं काम करते ती. म्हणजे एकच अवयव जो आहे तो आपल्याकडे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. मग सूक्ष्माचा विचार कसा करूया? बघा, अभ्यास केल्यावर काय मजा येते. समजा माझ्या जिभेवर मी जिलबी ठेवली, हा, ज्ञानेंद्रिय, तिला ज्ञान होतं आणि ती म्हणते वाह काय मस्त आहे. पण ती वाह हे जे आहे हे ती म्हणते, हे ती त्या क्षणाला म्हणू शकते का? जेव्हा तिने चाखलंय, ते चाखून झाल्यावर त्या क्षणामधनं बाहेर पडावं लागतं. म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या इंद्रियामधनं बाहेर पडून कर्मेंद्रिय येतं, ऍक्टिव्हेट होतं, कारण ते अपंचीकृत आहे. आणि एवढा सगळा का अभ्यास करतोय आपण? ते व्यावृत्ती, ते निगेट करण्यासाठी, की बाबा आत्ता आम्हाला वृत्त्या ज्या एवढ्या सगळ्या एकत्र उठतायत. जेव्हा मी सूक्ष्मामध्ये विचार करायला लागते, मला ध्यानाला बसावं लागतं, मग मला सांगावं लागतं, पंचकोशांचा अभ्यास करणार होता आपण पुढच्या वेळेला, की मग हे मी नाही, मग हे मी नाही, मग हे मी नाही. आत्ता कुठला ऍक्टिव्हेटेड आहे? आणि पंचदशी सारख्या ग्रंथामध्ये वृत्तींच्या मध्ये संधी असते, संधी. म्हणजे या 2 वृत्त्या आता मी किती मगासपासून बडबडते हो, कारण तो मनात विचार आला, मग मी बोलले, हे सगळं घडतंय. पण त्या सगळ्या वृत्त्या उठल्या, म्हणजे मनामधनं वृत्ती उठली, चित्तामधनं वृत्ती उठली, बुद्धीमधनं वृत्ती उठली,
हे सगळं वृत्त्या उठतायत. आणि पंचदशीमध्ये एक सुंदर अभ्यास येतो, तो म्हणजे वृत्तींच्या मध्ये एक काळ असतो, तो इतका सूक्ष्म आहे, त्याला संधी असं म्हणतात, संधी. आणि ती संधी आपल्याला पकडता आली पाहिजे की दोन वृत्तींच्या मध्ये जी शांतता आहे ती कोण आहे, ती ते खरं माझं स्वरूप आहे. हा सगळा अभ्यास जो आहे तो हळूहळू सूक्ष्म होतो. बघा की आधी आपण हे सगळ्या स्थूलावरनं आपण अपंचीकृताकडे गेलो, अपंचीकृतामध्ये आपण मूळ मायेकडे गेलो, आणि मूळ मायेमधनं स्फुरणाच्या पण मागे ब्रह्म. कारण स्थूल सूक्ष्म कारण महाकारणामध्ये अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि महाकारणाच्या जी आहे ती तुर्या. आणि समर्थ म्हणतात चारी देह जे आहेत तिकडे काहीतरी फॉर्मेशनच आहे, तुरीय अवस्था. कारण तिकडे शुद्ध असतं, मी ब्रह्म आहे, हे फक्त साधकाला असलेली अवस्था आहे. आणि ती पण कामाची नाहीये, कारण त्याच्यामधनं बाहेर पडले जेव्हा मी बाहेर पडते तेव्हा जसं जग आहे दैसे की तैसे आहे तसं. म्हणून समर्थ म्हणतात चारी देह. मी थोडासा जास्त वेळ घेतला, मला खरंच कृपया माफ करा, पण हा विषय पुढच्या वेळेला आपल्याला घ्यायचा नाही. आपण म्हणून एकदा आधी ते सगळं शास्त्र ऐकायचं, ते सगळं किचकट असतं, त्यात वेळ वाढला गेलाय. अगदी 2 मिनिटात विषय संपवते आहे की महाकारण देह जो आहे तो पण खरं माझं स्वरूप नाही, कारण तेवढ्यापुरती मी तदाकार झालेली असते. आणि समर्थ म्हणतात की चारी देह ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. म्हणजे 4 देहांची अवस्था उन्मनी, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. आणि देहांमध्ये जरा या अवस्था आहेत. आणि जर आपण देह पाहिले तर स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, पिंडी, व्यष्टी. त्याच्यासाठी अभिमानी कोण आहेत? त्याच्यासाठी अभिमानी आहेत विश्व, तैजस, प्राज्ञ, गाढ झोपेतली अवस्था. त्याच्याबद्दल बोललोच नाही आपण आज काही, आणि ते कळत नाही, पटकन कळत नाही. कारण देह जो आहे तो कारण आहे जागृतीला, आणि तोच कारण आहे सुषुप्तीला. त्याला कारण देह म्हटलं कारण ते कारण आहे त्याच्यासाठी, आणि ती अव्यक्त दशा आहे. आणि ते मूळ अज्ञान आहे. जर का आपण समष्टी लेवलवर विचार केला तर मूळ अज्ञान, आणि इकडे विचार केला व्यष्टी लेवलवर, जीवाच्या लेवलवर, तर ते आपलं आवरण आहे. आपल्याला त्याच्यामुळे मी नक्की कोण आहे ते सगळं अव्यक्त दशेमध्ये. आपण रात्री झोपेमध्ये आहे, गाढ झोपेची अवस्था आहे कारण देह. कारण सगळं तिकडे बीज रूपात परत जातं, आणि तिकडे नसतं ना तेव्हा काही, मी शमिकाच नसते तिथे, तिकडे हे जग नसतंच. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी परत जागी होते त्या कारण देहामध्ये, जागृतीला जी कारण आहे ते सगळं बीजावस्थेमधनं परत जागृत झालेलं असतं. म्हणून कारण देह समजून घ्यायचा अतिशय अवघड आहे. आणि कारण देहाचा अभिमानी समष्टीसाठी ईश्वर आहे. बघा आपण 4 नावं घेतली, विश्व, तैजस, प्राज्ञ, पिंडासाठी, हे स्थूल सूक्ष्म कारण समजून घेण्यासाठी. आणि त्यालाच समष्टीची नावं काय? विराट, हिरण्यगर्भ किंवा सूत्रात्मा किंवा प्राण, हे तीनही त्याला म्हणतात. कधी काय म्हणतात, कुठला संदर्भ आहे त्याप्रमाणे नावं आहेत त्याला. आणि शेवटचं त्याला म्हणतात ईश्वर. म्हणजे महाकारण देहाचा अभिमानी हा ईश्वर आहे. बघा एक थोडंसं पिल्लू सोडते अभ्यासाला, की आपण जणू ईश्वर स्वरूप, ईश चैतन्यच होऊन जातो. प्राज्ञ म्हटलंय त्याला. प्रज्ञा आणि प्राज्ञा या शब्दामध्ये किती फरक आहे, परस्पर विरोधी शब्द येते. प्राज्ञ म्हणजे प्रकर्षणेनं अज्ञान, आणि प्रज्ञा म्हणजे प्रकर्षणेनं ज्ञानेनं, ते ज्ञान. आणि आपली गाढ झोपेची अवस्था तिकडे अज्ञान आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. पण ईश्वर अज्ञानात नसतो, पण अव्यक्त स्वरूपात जे आपण जातो तेव्हा आपण एक होऊन जातो. कारण जीव चैतन्य, ईश चैतन्य, ब्रह्म चैतन्य मुळात सगळं एकच आहे. आणि मग आपल्याला समष्टी म्हणजे ते मूळ माया जी आहे तिला आपण ते महाकारण देह म्हणतोय. आणि याच अवस्था म्हणजे मूळ माया, मग नंतर गुण माया, नंतर जड माया, हे सगळ्या ज्या अवस्था आहेत त्याच आपल्या या देहांमध्ये बसवलेल्या आहेत शास्त्राने. आणि इतका सुंदर अभ्यास आपला व्हायला लागतो जेव्हा आपण हे सगळं वाचायला लागतो. मला असं वाटतं आपण परत उल्लेख करते की आपल्याला विवेक सिंधूकडे गेलं पाहिजे, आपल्याला विचार सागराकडे गेलं पाहिजे, आपल्याला पंचदशीकडे गेलं पाहिजे, आणि आपल्याला दासबोधाकडे आलंच पाहिजे. अशा पद्धतीने आपण जेव्हा वरचे मध्ये करू तेव्हा थोडंसं त्या विषयाचं आकलन व्हायला लागेल. आता मात्र इकडे थांबते, कारण मी थोडासा जास्तच वेळ घेतलाय. लवकर 4 वाजता सुरू केले, 5:30 वाजत आलेले आहेत. आता मात्र इकडेच थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. एक 8-10 मिनिटं आपल्याकडे आहेत प्रश्नोत्तरांसाठी. आज जो काही भाग आपला झालेला आहे त्याविषयी जर कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावे. स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारावा.
शमिकाताई, हो बोला. मला महत्त्व एकदा सांगता का पुन्हा समजावून? हो सांगते. महत्त्वाला समष्टी बुद्धी असं म्हणतात. हा. म्हणजे काय? म्हणजे ती अव्यक्त दशा आहे बरं का, तिकडे अजून काही झालेलं नाहीये. आता आपण काय धरलं की ते घरी एक मूल जन्माला आलं. आपण एक मगाशी, मला माहित नाही मी उल्लेख केला की नाही त्याचा पूर्ण, कारण ते मूल जन्माला आलं त्याच्या अगोदर त्याच्या घरी माठ होताच बरं का. तसं ही सृष्टी, जी मूळ सृष्टी आता तयार झाली, आता मूळ सृष्टी जी तयार झाली, त्याचं कारण काय आहे? कारण आधीची सृष्टी जी लयाला गेली होती, आधीची सृष्टीमध्ये सगळे जीव असतील, ते काही सगळे मुक्त झाले नाहीयेत. ते प्रत्येकाचं काय काय प्रारब्ध संचित, सगळं संचित आहे, ते बीजावस्थेमध्ये लयाला जातं बरं का. आणि आपण जर शास्त्राचा विचार केला, शास्त्रीय दृष्टीने विचार केला, तर हे वासना जी आहे ती बुद्धीमध्ये घर करून राहते बरोबर. वासनाची जागा काय? डॉक्टर काका नेहमी त्यांच्या प्रवचनात सांगतात की वासना जी आहे ती स्ट्रॅटेजिक जागा शोधते, कारण तिचं म्हणणं खरं होऊ शकतं. मग ती काय करते, कारण मन जे आहे ते कधी असं कधी तसं असं सगळं त्याचं असतं, म्हणून ती मनामध्ये स्थित न होता ती बुद्धीवर स्वतःच हे करते, तिकडे जाऊन ती थांबते. म्हणजे सगळ्या जीवांच्या ज्या वासना आहेत त्या बुद्धीमध्ये लीन असतात. हो, हे कळलं की नाही? म्हणजे वासना, कारण आधीच्या सर्गातल्या सगळ्यांच्या वासना उरलेल्या आहेत, त्या पूर्ण नाही झालेल्या आहेत. काहीतरी वासना असतातच आपल्या मरताना. आणि हे सगळं जेव्हा ब्रह्मदेव लीन करून घेतो स्वतःमध्ये, जेव्हा त्याला सृष्टीचा लय करायचा आहे त्याला, आणि तेच लय झालेलं असतं, तेच लय आपण ते ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स असं म्हटलं आपण त्याला, तेच त्याच्याकडे अवेलेबल असतं पूर्ण सुरुवात करण्यासाठी. आणि ते जे ते फल द्यायला जेव्हा ते तयार होतात, त्यांच्या वासना ज्या उरलेल्या असतात ते जेव्हा फल द्यायला तयार होतात तेव्हा त्याला सृष्टी निर्माण करावी लागते. आणि तो सृष्टी निर्माण जे करण्यासाठी तो प्रवृत्त होतो ईश्वर, त्याला महत असं म्हणतात. कारण त्याला समष्टी बुद्धी असं म्हणतात, कारण त्या बुद्धीमध्ये वासना असतात आणि त्या वासना जेव्हा फल द्यायला तयार होतात तेव्हा त्याला सृष्टी निर्माण करावी लागते. अशा पद्धतीने महत्त्व समजून घ्यायचं. बर, चालेल, छान समजलं. हॅलो शमिकाताई. हो हॅलो. बोला. हा संजीवनी ताई बोला, ऐकू येतो. मला असं विचारायचं होतं की तुम्ही जे सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण आणि शबल सत्वगुण ह्याच्याबद्दल मगाशी बोललात का? ते दोन जे गुण असतात ते, त्याच्यात जरा मला आकलन झालं, सांगाल का प्लीज? हो सांगते. कारण हे सत्व आता आपल्याला जी पंचीकृत सृष्टी अनुभवायला येते आहे ती एक तर तमप्रधान आहे. म्हणजे तमगुणानंतर जे पंचीकरण झालं, म्हणजे तिकडे पण 5 तत्व आहेत आणि 3 गुण आहेत. तिकडे पंचीकरणामध्ये पण 5 आपले भूत आहेत, 5 भूत आहेत आणि 3 गुण आहेत. त्याचं अष्टदा प्रकृती आपण म्हणतो, मिक्सचर आहे सगळं. पण त्याच्या आधी जेव्हा ते प्युअर फॉर्म म्हणजे सत्व रज तेव्हा तम जेव्हा वर खाली गेले, सत्व रज तेव्हा सत्वामधनं ईश्वर तयार झाला. आपण ईश्वराची व्याख्या काय करतो? ईश्वर कसा झाला की मायेत पडलेला शुद्ध आहे, मायेत पडलेल्या ब्रह्माचं प्रतिबिंब. आणि जीव काय म्हणतो? अविद्येत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. दोघंही ब्रह्माचंच प्रतिबिंब आहेत. तर सत्वामधनं काय झालं? सत्वाचे 2 भाग झाले, दोन्ही सत्वच आहेत, सत्व प्रधानच आहेत, पण एक शुद्ध सत्व प्रधान आहे आणि एक अशुद्ध सत्व प्रधान आहे. अशुद्ध कारण तो स्वतःच्याकडे कर्तृत्व घेतो जीव. तो अशुद्ध का म्हटलाय? कारण तो ईश्वर जो आहे त्याला पूर्णपणे ब्रह्माचा त्याला पडलेला नाहीये विसर. ईश्वराला ब्रह्माचा विसर पडलेला नाही. बघा, जर का एक आरसा आपण घेऊया, आरसा, त्या आरशासमोर जेव्हा मी जाऊन उभी राहते, हे उदाहरण आपण ऐकलीत, आपल्याला ज्योत्स्ना मावशी पण देते, सीमा, आणि म्हणजे ईश्वर जणू त्या स्वच्छ आरशासमोर जाऊन उभा राहिलाय. आरसा ही उपाधी आहेच आहे दोघांनाही, म्हणजे ईश्वराला पण उपाधी आहे आणि जीवाला पण उपाधी आहे. पण ज्या आरशासमोर ईश्वर जाऊन उभा राहिला त्याला सरळ त्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्याला त्याचं ज्ञान आहे की बाबा मी प्रतिबिंब पडलेला आहे, म्हणजे मीच ब्रह्म, म्हणजे मी वेगळा आहे ब्रह्मापेक्षा, कारण उपाधी आहे मध्ये आरशाची आणि त्याला त्याचा विसर पडलेला नाहीये, म्हणून तो स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही. म्हणून हे सगळी सृष्टी जेव्हा तो उत्पन्न करतो तेव्हा तो कर्तृत्व घेत नाही. मग त्याला आपण माया म्हणतो. मायेत पडलेल्या ब्रह्म, त्या आरशाला आपण माया म्हणतो. मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर तयार झाला, म्हणून त्याला आपण शुद्ध म्हटलंय. आणि अशुद्ध सत्व तर पाहिजेच, आरसा तर पाहिजेच आहे. बरोबर आहे. आरसामध्ये बुद्धी पाहिजे तिथे, कारण तिकडे दगड असेल तर त्याच्यामध्ये प्रतिबिंबच पडणार नाही. पडणार, बरोबर आहे. बुद्धी आहे, जीवाकडे बुद्धी आहे.
बुद्धी हा आहे. हा आणि त्या बुद्धीमध्ये तो काय करतो, तो आरसा जो आहे तो त्याचा स्वच्छ नाहीये, मलिन अनंत असल्यामुळे जन्मांच्या कर्मामुळे मलिन आहे. आणि हा त्याच्यामुळे त्याला स्वतःचं प्रतिबिंब सरळ क्लिअर दिसत नाहीये तिकडे, की मी दिसत नाही. प्रतिबिंबित आहे. आणि त्याच्यामुळे बरोबर. तो जे काही हालचाली करतोय त्याला असं वाटतं की मीच हालचाली करतोय, हा हा आणि हा म्हणून तो कर्तृत्व घेतो. म्हणून त्याला अशुद्ध असं म्हटलंय. म्हणून शुद्ध म्हणजे सत्वामधनच निर्माण झाले, पण एक हा. शुद्ध झाला आणि एक अशुद्ध झाला, म्हणून असं ते अच्छा. एक्सप्लेन केलं. ओके ओके, धन्यवाद, छान ओके, समजलं. थँक्यू नमस्कार. थँक्यू. आणि ही सगळी अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, की ही सगळी कृत्रिम घडी आहे, फार त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये. बरोबर की आहे, हे सगळं बरोबर. शेवटी निर्माणच झालेलं आहे, आणि जे जे निर्मित आहे ते मिथ्या आहे. हे मिथ्या सगळं आहे. ब्रह्मामधनं निर्माण झालंय, म्हणून त्याला निगेट व्यावृत्त करायचं, आणि माझं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे इथपर्यंत साधनेने पोहोचायचं तिथे. आणि ते आज ना उद्या जाणार आहे, हे त्याच्यातनं हे आहे. बरोबर ना? हा हो, म्हणजे जाणार म्हणजे आपण तसं जर केलं, म्हणजे आपण साधन चतुष्टय संपन्न झालो, आपण हा शरण गेलो या सगळ्या शास्त्राला, सद्गुरूंना, तर मग हा. आपण जातो, नाही तर आपण त्याच्यामध्ये अडकून त्याच्यातच राहतो. अडकून राहतो. हो, करेक्ट. हो, धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद, खूप छान समजलं ते. थँक्यू. परमार्थ मार्गातील आपली वाटचाल म्हणजे हा एक प्रकारचा क्रमविकासच आहे. हे आपण या ग्रंथाच्या अगदीच सुरुवातीला पाहिलं होतं. एक एक प्रकरण अभ्यासत आपण पुढे चाललेलो आहोत. आजचं प्रकरण पंचकोश म्हणजे एक महत्वाचा टप्पा या वाटचालीतला म्हणायला हरकत नाही, जिथे ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. ही एक एक गोष्ट समजून घ्यायची आणि ती बाजूला सारायची आणि मूळ स्वरूप समजून घेण्याच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं. इथून पुढचं जी सत्र आहेत, म्हणजे सगळ्याच सत्रांना ते आपल्याला अपेक्षित आहे. पुन्हा उजळणी म्हणून काही गोष्टी इथं नमूद करतो, की जो अभ्यासक्रम आपण सांगतो ती प्रकरणातला त्या प्रकरणातला तो घटक वाचून सत्राला बसणं अपेक्षित आहे. म्हणजे हे समजायला आणखीन सोपं जाईल. पुन्हा पुन्हा ते वाचावं. आणखीन आपल्याला काही प्रश्न असतील या विषयावर तर पुढील काही काळासाठी आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला करण्यात येईल. तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही प्रश्न विचारू शकता. आलेल्या सर्व प्रश्नांना एकत्रित स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून शमिकाताई उत्तर देतील. आता मात्र आज आपण इथे थांबूयात. पुढच्या सत्राच्या वेळी जो काही अभ्यासक्रम तुम्हाला व्हॉट्सअप समूहावर दिला जाईल, प्रकरणातील तेवढा भाग वाचून आपण श्रवणाला बसलं तर नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. संदीप दादा, शेवटचा श्लोक घे. आज आपण इथे थांबूया. श्रीराम. संदीप. मी घेते शेवटचा श्लोक. हा घ्या घ्या. घेते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.